हेलो। हेलो यश। हाँ सर। मेरा वीडियो दिख रहा है? नहीं सर, आपका वीडियो हाँ दिख रहा है। मुझे यहाँ पे नहीं दिख रहा है मेरा वीडियो। नहीं सर, यहाँ पे मेरे को क्लियर दिख रहा है आपका वीडियो। सूट पहना आपने? हाँ सूट पहना और बाकी बैकग्राउंड वगैरह सब ठीक है? हाँ बैकग्राउंड अच्छा लग रहा है। पर्पल टाइप शर्ट है, बराबर है। हाँ लाइटिंग वाइटिंग सब बराबर है। बराबर है, ठीक है। आपको स्क्रीन प्रॉपर दिख रहा है एक बार? एकदम परफेक्ट, एकदम क्लियर और एकदम प्रोफेशनल दिख अच्छा, और ऑडियो ऑडियो बराबर है? रहा है। ऑडियो भी एकदम क्लियर है। ठीक है, तो अभी 3-4 लोग अभी से आना भी चालू कर दिए। 3 लोग। हाँ तो अभी उनको तो भी ऐड करो या 5-10 मिनट, 5 मिनट के बाद करो? ऐड करो। 11:30 हो गए। ओके, मैं एडमिट कर रहा हूँ सर। मैं ऐड मिनट करो सब। हाँ सर, थोड़े लोग एडमिट हुए हैं। हाँ एक सेकंड, मुझे नहीं दिख रहा। मुझे देखिएगा सर, इधर मैं आप ही बोलता हूँ। एक मिनट, सर ने कॉल कर दूँ। हेलो। सर यहाँ पे एक्चुअली हम लोग ने ये दूसरा ये प्लान लिया ना, तो इसमें एक्चुअली अगर मैं करने गया ना तो आपको सीधा होस्ट बना सकता हूँ, तो मैं यहाँ पे होस्ट नहीं रहूँगा। तो मेरे को हाँ हाँ, क्योंकि यहाँ पे आपको किसी का दिख रहा ना, क्योंकि आपको यहाँ पे कोई किसी का नाम ये सब नहीं दिख रहा है ना। ठीक है, तो यहाँ से मैं हैंडल करता हूँ, फिर मैं चेक करता हूँ कि कोवर्ट इसमें बना सकते हैं तो मैं बना दूंगा नेक्स्ट मीटिंग में। हाँ, आई थिंक मीटिंग पैक में नहीं रहेगा, मैं फिर भी चेक करूंगा बात। ठीक है, आपको जरा मैं ग्रुप में ही भेज दूँ तो हम लोग को पता चलेगा। हाँ रुपेश, हेलो हेलो रुपेश।
हेलो यश। हाँ सर। ये सबका वॉइस अनम्यूट किया है ना? म्यूट किया है अभी, सबको अनम्यूट करूँ मैं अभी? हाँ अनम्यूट कर दो, सबको अनम्यूट कर दो। हाँ सर। हेलो। हाँ सर, मैं कर रहा हूँ सबको अनम्यूट, आप लोग कर ठीक रहे है, हैं। और रुपेश को बोल देना, और सब लिस्ट व्हाट्सएप करने के लिए हाँ बोल हाँ हाँ सर, मैंने उनको बोला है, वो उनको थोड़े टाइम में वो भेजेंगे। देना। ठीक है। थोड़े भी। श्रुति। ओ सर सबको अभी के लिए अनम्यूट कर देता हूँ, फिर जब चालू करेंगे। ठीक ठीक है, ठीक।
सर 5 मिनट में चालू करते हैं। हाँ, सब लोग ज्वाइन हो गए? हेलो, हेलो। हाँ यश, वी कैन स्टार्ट। हाँ सर। हेलो, नमस्कार। यश, सबको अनम्यूट किया? हाँ सर, किया, सबको अनम्यूट कर दिया। नमस्कार मित्रांनो। हॅलो, माझा आवाज येतोय सगळ्यांना? चॅट बॉक्स में लिखो आवाज चॅट बॉक्स मध्ये तुम्ही लिहा, यस म्हणून लिहा चॅट बॉक्स मध्ये। हॅलो, राजेश सांगले, बंटू ठाकरे, गिरीश, कोण आहे, अक्षय जगताप, देवेंद्र कलाल। चॅट मध्ये टाका, चॅट मध्ये तुमचं नाव दिसत नाही। के अनिल ऐरेकर, स्वानंद, सगळ्यांनी चॅट बॉक्स मध्ये यस म्हणून टाका।
देवेंद्र कलाल. Yes, sir. देवेंद्र. हो हा. हो सर. ओके. सगळ्यांनी टाकले कारण माझ्याकडे 22 ते 20 लिस्ट आहे पण 4-5 जणांनीच टाकले. सगळ्यांना माझा स्पष्ट आवाज येतोय? हो येतोय, स्पष्ट आवाज येतो. आपण थोडक्यात आपण 12 वाजून 5 मिनिटांनी सुरू करूया. तोपर्यंत आपण ओळख करून घेऊया. प्रत्येकानं आपलं नाव, ठिकाण आणि आज तुम्हाला काय घेऊन जायचं म्हणजे तुम्ही काय अपेक्षेने आलात आणि आजच्या आपला वेबिनारचा जो विषय आहे ज्यू लोकांच्या श्रीमंतीचे गमन, यातून तुम्ही काय अपेक्षेने आलात हे सांगा. प्रत्येकाने सुरुवात करा. पहिल्यांदा एकाने सुरुवात करा. हॅलो. देवेंद्र सुनीलाल कलाल. काय ना पुण्यात. तर मी पेन्शनर आहे, तुम्हाला अगोदर भेटलेलो आहे पुण्याला. तिच्याकडनं काहीतरी चांगला महेंद्र राऊत आलेत. महेंद्र राऊत. मानवेंद्र राऊत. दत्ताराम परब. पंकज देशमुख. हा सर, मी आलेलो आहे. पंकज देशमुख. हा, तुमची थोडक्यात ओळख करून द्या. कुठून आहात आणि आज तुम्हाला काय ऐकायचंय किंवा काय अपेक्षेने तुम्ही आलात मला सांगा. ऍक्च्युली मी पुण्यालाच असतो पण आता सध्या नांदेडचा आहे. प्रॉपर तर नांदेड आलेला आहे मी. जे तुमचा ऍड बघित एक फेसबुक पेजवर एक लिंक आली होती की ज्यू लोकांविषयी तुम्ही इन्फॉर्मेशन देणार होते, त्याच्यासाठी ऍक्च्युली आलेलो आहे. आणि तुमचे लेख मी वाचतच राहतो तसे बिझनेस रिलेटेड, त्याच्यासाठी चाललेलं आहे. ओके. बटू ठाकरे. हॅलो. बटू ठाकरे. अनंत जोशी. अनंत आहे का तुम्ही? दत्ता कुलकर्णी. बंद केला काय नसतं. हॅलो. हा, दत्ता कुलकर्णी आहे का? विजय पाटील का? हा बोला. आवाज हा येतोय, बोला. हा सर, म्हटलं विषय असा आहे की मी एका प्रायव्हेट कंपनीत जॉब करतो. तर गेली 8 वर्षापासून तिथे जॉब करतोय पण तिथे प्रोग्रेस नाहीये आणि बिझनेस करण्याची इच्छा आहे मनापासून, पण घरच्यांचा सपोर्ट शून्य आहे सर. बरोबर. तर घरचे अजिबात सपोर्ट करत नाही आणि बिझनेसचा जर विषय केला तर ते फार म्हणजे मला टेन्शन मध्ये टाकतात आणि डोक्यावर घेतात. बरोबर. काय करायला पाहिजे मी? ते प्रश्न उत्तर आपण वेबिनारच्या शेवटच्या पार्ट मध्ये घेऊ. पण त्यावेळेला तुम्ही तुमचा प्रश्न विचारा. अमर पाटील. हो सर, ठीक आहे सर. अमर पाटील. योगेश मिसाळ. राजेंद्र चिखले. राजेश. हॅलो सर, माझा आवाज येतोय? येतोय, बोला. राजेश बोलताय का? हा, राजेश. माझं नाव राजेश सांगळे. मी पुण्याला असतो आणि माझी स्वतःची कंपनी आहे, मॅक्स कॅपिटल या नावाने. अच्छा. काय सर्व्हिस प्रोव्हाइड करतात त्या मॅक्स कॅपिटल? मी स्टॉक मार्केटचा कोच आहे, स्टॉक मार्केटचा कन्सल्टंट आहे आणि ऑथर आहे. अच्छा. सचिन इंगळे. सचिन. रीना निलेश दांगले. विशाल शिंदे. ऋतुराज. सुमित. राजेश सांगले. निलेश. सोमनाथ. हा, सोमनाथ तुमची ओळख करून द्या. सोमनाथ. हॅलो. हा, यश. हाँ सर. हाँ, अनम्यूट म्यूट करते हो सबको, चालू करते हैं.
हाँ, सबको म्यूट करो. मित्रो, आज आपण 2 टप्प्यामध्ये आपण आपल्या आजच्या वेबिनारला सुरू करूया. आपण बहुसंख्य जण व्यावसायिक आहात आणि काही जण नोकरी करतात, व्यवसाय करू इच्छितात आणि आपण हा विषय आपण मुद्दामून यासाठी घेतलेला आहे. हा सोमनाथ, वेलकम. आपण हा विषय यासाठी घेतलेला आहे की आपल्याला एखाद्या क्षेत्रात यशस्वी व्हायचं असेल तर आपण त्या क्षेत्रातील सर्वाधिक यशस्वी जे लोक आहेत उद्योगामध्ये, तो आहे ज्यू समाज. तर त्यांच्या इतिहासातून, त्यांच्या व्यवसाय करण्याच्या पद्धतीतून, त्यांच्या संस्कृतीतून आपल्याला काय शिकता येतंय का, हे आपण आजचा विषय घेतलेला आहे. यातून आपल्याला अगदी 1-2% जरी शिकता आलं तरी दत्ताराम, नमस्कार आणि तुमचं स्वागत आहे. तर आपण तुमची ओळख तुम्ही चॅट बॉक्स मध्ये टाकू शकता, म्हणजे तुम्ही कोण कोण आहात आणि सर्वांना आवाज येतोय? सर्वांना माझा स्पष्ट आवाज येतोय? हॅलो, आवाज येतोय? ओके, हा, सर्वांना आवाज येत नसेल तर काही कोणाला प्रॉब्लेम असेल तर तुम्ही चॅट बॉक्स मध्ये टाका. तर आपण हा विषय घेणार. पहिल्यांदा अर्धा तास आपण ह्या विषयावरती बोलू. त्यानंतर विषय हा सुरू असताना, बोलत असताना तुम्ही तुमच्याकडे पेन वही घेऊन बसा आणि तुम्हाला काही ह्यातल्या गोष्टी समजल्या नसतील तर आपण त्याच्यावरती सगळ्यात शेवटी प्रश्न उत्तराचा तास घेऊ आणि त्याच्यामध्ये तुमचे काय प्रश्न असतील त्याला आपण उत्तर देऊ. मी मुंबईतून, माझ्या घरातून बोलतोय. तुम्ही पुणे, मुंबई, नांदेड, लातूर, सांगली, कोल्हापूर, पूर्ण महाराष्ट्रभर आहात आणि आज आपण वेबिनारच्या माध्यमातून संपर्क साधतोय. येस, नेक्स्ट स्लाइड. मित्रो, हा जो समाज आहे, ह्या समाजाबद्दल तुम्ही बरंच ऐकलं असेल, इंटरनेटवरती वाचलं असेल, बातम्यातून वाचलं असेल. हा समाज शक्यतो कोणत्याही बातमीमध्ये, न्यूजमध्ये फारसा न येणारा, माहीत नसणारा हा समाज आहे. हा समाज संख्येने खूप कमी आहे. जगाच्या लोकसंख्येच्या 0.2% इतका हा समाज आहे. अमेरिकेमध्ये सर्वाधिक लोकसंख्या ही ज्यू समाजाची आहे आणि अमेरिकेमध्ये ज्यू समाज जो आहे तो पूर्णपणे विस्थापित आहे. ज्यू समाजाचं मूळ स्थान जे आहे ते इस्रायल, जर्मन आणि पश्चिम रशियामधील काही देश आहेत. ह्या देशामध्ये ज्यू समाज मुख्यत्वे करून होता आणि दुसऱ्या महायुद्धानंतर जो समाजावरती संहार झाला आणि हिटलरच्या नाझी सैन्यानी आणि नाझी विचारवंतांनी ज्यू समाजाची खूप मोठ्या प्रमाणावरती कत्तल केली आणि त्यांच्या खूप हाल अपेष्टा झाल्या. त्यानंतर मोठ्या प्रमाणावरती ज्यू समाज आपल्या जीव वाचवण्यासाठी आणि आपला पुढील उद्योग व्यवसायांनी हे करण्यासाठी मुख्यत्वे करून मोठ्या प्रमाणावरती अमेरिकेत विस्थापित झाले. परंतु विस्थापित झाल्यानंतर जे अनन्यसाधारण आणि जगाचं डोळे दिपवणारं यश त्यांनी मिळवलं, त्या यशाबद्दल आपण अभ्यास करूया, आज माहिती करून घेऊया आणि त्यातून आपल्याला काही शिकते का बघूया. तर अमेरिकेमध्ये जेवढी लोकसंख्या आहे त्याच्यात 2 ते 3% लोकसंख्या ही ज्यू लोकांची आहे. त्यातले जवळजवळ 50% जण अब्जाधीश आहेत. म्हणजे समाजातला प्रत्येक व्यक्ती हा जवळजवळ अब्जाधीश असल्यामध्ये जमा आहे. तुम्ही प्रत्येक वर्षी फोर्ब्सची यादी बघता की भारतातील, जगातील सर्वाधिक श्रीमंत लोकांची यादी. बऱ्याच वेळेला मुकेश अंबानींचं नाव त्यामध्ये येतं, परत अजित प्रेमजींचं नाव येतं. अशी भारतातील 1-2 नाव आपल्याला त्यामध्ये दिसतात. परंतु जगातील फोर्ब्सची यादी प्रत्येक वर्षी जाहीर होते. त्यामध्ये 25% लोक जे आहे, 25% लोक हे ज्यू असतात अमेरिकेमधले. आता हे सर्वाधिक ज्यू असण्याच्या
एक यश हाँ सर हाँ. तर जन्म आता ही एवढी मोठी श्रीमंती त्यांनी कशी मिळवली ह्याबद्दल जर आपण विचार केला त्यांच्यामध्ये आणि बाकी जे जगामध्ये 700 कोटी लोकसंख्या आहे आणि जे त्यांच्या एवढे श्रीमंत नाही झाले आणि गरिबीत राहिले. भारत एक त्यापैकी देश आहे. आशियन बरेच देश आहेत आणि आफ्रिकन काही देश आहेत. तर हे एवढे श्रीमंत झाले त्याचं कारण म्हणजे त्यांनी अगदी सुरुवातीच्या पासून उद्योग आणि व्यवसायाची धुरा सांभाळली. अगदी समाजातला प्रत्येक माणूस त्यांचा व्यवसाय करतो. तो कोणत्याही शिक्षण संस्थेमध्ये शिकलेला असो, अगदी जसं ज्या पद्धतीने भारतामध्ये IIT सारख्या IIM सारख्या उच्च संस्था आहेत, तशा अमेरिकेत मधल्या उच्च टेक्नॉलॉजी आणि मॅनेजमेंट संस्थेमध्ये त्यांची मुलं शिक्षण घेतात. तरी पण त्यानंतर बाहेर पडल्यानंतर नोकरी न करता ते व्यवसाय करतात. हा मूलभूत फरक त्या समाजामधील आणि इतर 700 कोटी जो समाज आहे, मुख्यत्वे करून कामगार, शेतकरी आणि गरीब समाज आहे, यामधला मोठा फरक आहे. येस, नेक्स्ट स्लाइड ना. आता ह्या समाजाची लोकसंख्या आणि पूर्ण जगामध्ये जे नियंत्रण आहे तर त्या संबंधी आपण बघूया. जगाची लोकसंख्या जसं मी सांगितलं की 0.2% फक्त लोकसंख्या असणारा हा समाज आहे. मुख्यत्वे करून सर्वात जास्त म्हणजे 70% समाज हा अमेरिकेमध्ये वास्तवास आहे आणि त्यानंतर मुख्यत्वे करून युरोपातील, ऑस्ट्रेलिया, हाँगकाँग अशा जवळजवळ 70 ते 80 देशामधले काही प्रमाणात त्यांचा समाज विखुरलेला आहे. परंतु पूर्ण जगामधल्या मुख्य आर्थिक संस्था ज्या आहेत, मग वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन असो, अमेरिकेमधलं पूर्ण अर्थकर्ता असो, अमेरिकेमधलं संरक्षण, अमेरिकेमधलं पूर्ण प्रकारचं संशोधन, इंटरनेट इंडस्ट्री जी आहे आता सध्या त्या इंडस्ट्री आणि जगभरातील सर्व वर्ल्ड बँक अशा सर्व प्रकारच्या मुख्यत्वे आर्थिक संस्था आहेत. मग त्यामध्ये व्हेंचर कॅपिटल असतील, ह्या जवळजवळ 70% अर्थ कारण करणाऱ्या संस्थांवरती ह्या ज्यू समाजाचं सगळ्यात मोठं प्राबल्य आहे. त्यामुळे जिथे जिथे आर्थिक उलाढाल होते अशा ठिकाणी ज्यू समाजाचं सगळ्यात मोठं प्राबल्य असल्यामुळं जगामध्ये अप्रत्यक्षरित्या किंवा प्रत्यक्षरित्या हे ज्यू समाज आपल्याला प्रभावित करतो. आज सकाळी उठल्यानंतर आपण पहिल्यांदा व्हॉट्सअप बघतो, फेसबुक वरती हे करतो, गुगल वरती आपण सर्च करतो. हे सगळ्या कंपन्या, ह्या सगळे ब्रँड हे ज्यू समाजच्या मालकीचे आहेत. म्हणजे आपल्या आयुष्यावरती सुद्धा प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या ज्यू समाजाचा खूप मोठा प्रभाव आहे. आता यांची कुटुंब परंपरा यांची कुटुंब परंपरा आणि शिक्षण ह्यामध्ये जर बघितलं तर त्यांच्या कुटुंबामध्ये शिक्षणाला अनन्यसाधारण महत्व आहे. शिक्षण म्हणजे त्यांच्या शिक्षणामध्ये आणि आपल्या शिक्षणामध्ये ज्यावेळेला मी बरंच त्यांच्या संबंधी वाचन केलं, ह्यामध्ये एक मुख्यत्वे करून आणि एक मोठा फरक जो आहे की त्यांच्यामध्ये कॉलेज डिग्री, कॉलेजची पदवी घेणे ह्याला फारसं महत्व नाही. परंतु सेल्फ एज्युकेशन ज्याला म्हणतो, ज्याला रिसर्च आणि डेव्हलपमेंट आपण म्हणतो, सेल्फ एज्युकेशन, स्वतः आपण कोणती प्रयोगशीलता करतो आणि काय शिकतो ह्याच्यावरती खूप मोठं महत्व आहे. त्यांच्या बऱ्याच साहित्यामध्ये मी वाचलंय आणि असं लिहिलंय की ज्यू समाजामधल्या घरामध्ये ज्यावेळेला आता तर इंटरनेटचा जमाना आहे, परंतु जे साहित्य मी वाचलं ते खूप जुनं साहित्य, अगदी 40-50 वर्षापूर्वीचं साहित्य आहे. तर ज्यू समाजामधल्या घरामधल्या कपाट ही पुस्तकाने ठसठसून भरलेली असतात, असा त्या पुस्तकात मला उल्लेख सापडला. म्हणजे पुस्तकांचा खूप मोठ्या प्रमाणावरती वापर अगदी कित्येक शेकडो वर्षापासून, कित्येक दशकापासून त्यांच्या समाजामध्ये आहे.
त्यामुळे शिक्षणाचा आणि सेल्फ एज्युकेशनमुळे त्यांच्यामध्ये जे विजडम प्राप्त झालं, शहाणपण प्राप्त झालं, आणि दुसऱ्या बाजूला केवळ उद्योग करण्याचीच परंपरा, या दोन्हीची जोड असल्यामुळे ते जगामध्ये सर्वोच्च स्थान मिळवू शकले. त्याशिवाय त्यांच्या धर्मामध्ये शिक्षणाला खूप आणि अनन्यसाधारण महत्व आहे आणि स्वतःचा व्यवसाय करणे हेच श्रीमंती होण्याचं सोपा आणि सगळ्यात महत्वाचा मार्ग अशी त्यांच्या धर्मामध्ये धारणा आहे. सर्वसाधारण स्वतःचा सेल्फ रिस्पेक्ट किंवा सन्मान अबाधित राहील अशाच प्रकारचं काम आपण करणे हे ज्यू धर्माचं मूळ तत्व आहे. आणि सर्वसाधारण पारंपरिक रस्त्याने जात होतात, थिंक आउट ऑफ बॉक्स, काहीतरी वेगळं करायचं आणि कोणत्याही प्रकारच्या आणि कितीही तणावपूर्ण अवस्थेमध्ये काम करायचं आणि परफॉर्म करायचं, ही सगळ्यात महत्वाची भावना आणि एक शिकवण त्यांच्या धर्मामध्ये आहे. आणि कुठे ना कुठे त्यांचं पूर्ण धार्मिक साहित्य वाचल्यानंतर माझं लक्षात आलं की एवढं मोठं प्रचंड यश मिळवण्याचं कारण म्हणजे त्यांच्या धर्माची जी बैठक आहे आणि त्या धर्माचे संस्कार प्रत्येक व्यक्तीवरती त्यांच्या झालेले आहेत आणि ते त्यांनी जपलेले आहेत शेकडो हजारो वर्षापासून. हा सगळ्यात मोठा वाटा किंवा सर्वात महत्वाची देणगी त्यांना धर्माच्या ह्याच्यातून मिळाली आहे. दुसरं म्हणजे एकमेका सहाय्य करू अवघे होऊ संपंत. प्रत्येक धर्मातील व्यक्ती, ज्यू धर्मातील व्यक्ती एकमेकाला सहाय्य करण्याचं, सहकार्य करण्याचं जी भावना त्यांच्यामध्ये खूप मोठी आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला उदाहरण सांगतो की ज्या वेळेला इस्रायल ची भूमी निर्माण करण्यासाठी इस्रायल मधील नागरिक आणि तिथले जे स्थानिक ज्यू आहेत ते लढत होते आणि काही प्रमाणात लोक जगातील इतर भागातून जाऊन इस्रायलमध्ये स्थायिक होत होते. त्यावेळेला इस्रायलमध्ये किंवा युरोपमध्ये दुसऱ्या महायुद्धामध्ये ज्यांच्या कुटुंबातील व्यक्तींची किंवा आई वडिलांची कत्तल झाली होती आणि तिथली मुलं शिक्षण घेण्यासाठी त्यांच्याकडे पैसे नव्हते, त्यावेळेला त्यांना अमेरिकेतून डॉलर्स यायचे. तर त्या पुस्तकामध्ये मी वाचलं होतं की आणि ते डॉलर्स कुठून यायचे त्यांना माहित नाही. त्यांचा कोणीतरी ज्यू समाजातला व्यक्ती अमेरिकेमध्ये व्यावसायिक असेल, उद्योजक असेल किंवा काही अर्थार्जन करत असेल तर त्यांच्या कमाईतला काही ते भाग इस्रायलमध्ये किंवा युरोपमध्ये जी मुलं आहेत ज्यू समाजाची त्यांच्या शिक्षणासाठी प्रत्येक महिन्याला $100, $200 असे ते पैसे पाठवायचे, कोणीही ओळखीचे नसलेले. म्हणजे थेट आपल्या समाजातल्या गरीब आणि व्यक्तीपर्यंत आपल्या पात्रतेनुसार मदत पोहोचवण्याची जी अपेक्षा किंवा मदत पोहोचवण्याची जी पद्धत त्यांच्या समाजामध्ये रूढ आहे, त्यामुळे संपूर्ण समाज विकसित झालेला दिसतो आणि प्रचंड आर्थिक यश त्यांना मिळालेलं दिसतं. येस, नेक्स्ट स्लाइड. आता ह्या आर्थिक शेकडो आणि हजारो वर्षापासून ही जी ती संस्कृती त्यांच्या मध्ये रुजलेली आहे, तर त्याचा परिणाम काय झाला तर आज तुम्ही बघाल की जगातील तुम्ही गुगलवरती जा किंवा जिथं तुम्हाला इन्फॉर्मेशन मिळेल तिथे जा, जगातील टॉप 500 ब्रँड, टॉपचे 500 ब्रँड जर तुम्ही बघितले तर त्यातले जवळजवळ 80% ब्रँडचे मालक, इन्व्हेस्टर किंवा त्या ब्रँडचे पार्टनर किंवा प्रमोटर किंवा इन्व्हेंटर हे ज्यू समाजाचे आहेत. जसं पाठीमागच्या स्लाइड मध्ये आपण बघितलं की थिंक आउट ऑफ बॉक्स, त्या समाजामध्ये काम करणारा प्रत्येक व्यावसायिक, प्रत्येक व्यक्ती काहीतरी नवीन विचार करतो, काहीतरी नवीन योजना घेऊन येतो, काहीतरी नवीन प्रोडक्ट घेऊन येतो. आज जे आपण व्हॉट्सअप बघतो, या अगोदर इतकं चांगलं चॅटिंगचं किंवा कम्युनिकेशनचं साधन नव्हतं, काहीतरी आउट ऑफ बॉक्स त्यांनी घेऊन आले. आणि जसं फेसबुक आहे की जसं गुगल आहे की इन्फॉर्मेशन घेवाण या अगोदर सगळी पुस्तकाच्या माध्यमातून, डिरेक्टरीच्या माध्यमातून व्हायची, पण गुगल सारखं ते सर्च इंजिन घेऊन आले. थिंक आउट ऑफ बॉक्स म्हणजे प्रत्येक काम करताना ते काहीतरी वेगळं घेऊन येतात. ह्याच्यामधले जर तुम्ही नावं बघितली तर तुमच्या लक्षात येईल की हे जगातले 500 ब्रँड कोण आहेत. पहिला गोष्ट म्हणजे सर्जे ब्रिन हा गुगलचा फाउंडर आहे, ज्यांनी गुगल घेऊन आला. मार्क झुकेनबर्ग फेसबुकचा फाउंडर आहे. लॅरी हा ओरॅकलचा फाउंडर आहे. लॅरी पेज हा गुगलचा परत फाउंडर आहे. हे अगदी त्यांचं लॅरी पेज आणि हे सर्जे ब्रिन आहेत, हे त्यांचं जर तुम्ही लहानपणची जर
बॅकग्राऊंड किंवा गोष्ट वाचली तर त्यांचं वय 5-6 असताना त्यांचे आई वडील त्यांना घेऊन अमेरिकेमध्ये विस्थापित झाले. हे युरोप आणि पश्चिम रशियन कंट्रीज मध्ये राहणारे लोक आहेत ज्यांना तिथल्या नाझी लोकांनी त्रास दिल्यानंतर किंवा काही कुटुंबातल्या लोकांच्या कत्ले केल्यानंतर हे विस्थापित म्हणून अमेरिकेत आलेली त्यांची मुलं आहेत. नंतर ही बाकी जर तुम्ही बघितलं की रॉबर्ट सिटी बँक, अडॉल्फ न्यूयॉर्क टाइम्स हा जगातील सगळ्यात मोठा मीडिया हाऊस आहे. बिल गेट्स मायक्रोसॉफ्टचे संघटक, जिमी आहे विकिपीडियाचे फाउंडर आहेत. विकिपीडिया जगातील सगळ्यात मोठी इन्फॉर्मेशन प्रोव्हायडर वेबसाईट आहे. मायकल जो आहे तो डिझनी कार्टून सुरुवात करणारा आणि जगातील सगळ्यात मोठी कार्टून कंपनी आहे. बॅरी जो आहे 20th सेंचुरी फॉक्स ज्या हॉलिवूड मधील सगळ्यात मोठी आणि सगळ्यात नावाजलेली सगळ्यात मोठी फिल्म प्रोडक्शन कंपनी आहे, ज्यांनी जगाला मॉडर्न फिल्म काय असते हे सांगितलं. स्टीव्हन स्पिलबर्ग जो आहे तो जुरासिक पार्कचा डायरेक्टर आणि जगातील सगळ्यात मोठा आणि सर्वाधिक प्रसिद्ध फिल्म डायरेक्टर आहे. अल्बर्ट आहे जो वॉरेन ब्रदर्स परत हॉलिवूड मधील म्हणजे तुम्ही कुठलंही क्षेत्र घ्या, तुम्ही फायनान्स घ्या, तुम्ही रिसर्च घ्या, तुम्ही इंटरनेट बिझनेस घ्या, तुम्ही फिल्म घ्या, तुम्ही कार्टून घ्या, कोणत्याही क्षेत्रामध्ये जा, प्रत्येक क्षेत्रामधील टॉपचे ब्रँड हे ज्यूचे मालकीचे. तर ह्यांच्या बिझनेस करण्याच्या पद्धतीमध्ये, बिझनेस मॅनेजमेंट करण्याच्या पद्धतीवरती आपण खूप बारकाईने अभ्यास करून काम केला तर आपण आपल्या जीवनामध्ये आणि आपल्या व्यवसायामध्ये खूप चांगल्या पद्धतीनं यशस्वी होऊ शकतो. येस, नेक्स्ट स्लाइड. आता सर्वाधिक एखादा समाज किंवा एखादी व्यक्ती यशस्वी होते. जसं आपल्या कम्प्युटरमध्ये हार्डवेअर असतो आणि सॉफ्टवेअर असतो, किंवा आपल्याकडे मेमरी असते आणि रॅम असतो आपल्या लॅपटॉपमध्ये, कम्प्युटरमध्ये किंवा मोबाईलमध्ये. तर तुमची मेमरी किती जरी मोठी असली तरी जर तुमचा रॅम आणि किंवा प्रोसेसर जर चांगला नसेल तर तुमची मेमरी किंवा तुमचं हार्डवेअर सुद्धा काम करत नाही. एखाद्या व्यक्तीचं शरीरयष्टी म्हणजे हार्डवेअर, त्याच्यामध्ये मेंदू ज्याच्यामध्ये आपण माहिती साठवून ठेवतो ती मेमरी, आणि त्याला प्रोसेस करणारी जी काही गोष्ट असेल, बरोबर आहे, तर ती त्याला आपण IQ म्हणतो. आता ज्यू लोकांचा IQ जो आहे तो जगामध्ये सर्वाधिक IQ मानला गेलेला आहे. जेवढ्या काही विविध धर्माच्या, जातीच्या आणि पंथाच्या लोकांच्या IQ टेस्ट झाल्या जगभरात गेल्या कित्येक दशकापासून आणि शतकापासून, तर ज्यू लोकांचा IQ हा सर्वाधिक असतो. सर्वसाधारण जे लोक आहेत जगामधले, मग एशियन असतील, आफ्रिकन असतील, अमेरिकन, युरोपियन, चायनीज सर्व असतील, तर ह्या सगळ्यांचा ऍव्हरेज काढला तर 79.1% हा टक्के नाही आहे, सॉरी, 79.1 हा IQ ज्यू कॉमन माणसांचा असतो, इतर सर्व लोकांचा असतो. परंतु फक्त ज्यू लोकांच्या IQ ची जर सरासरी काढली तर ती 115 येते. म्हणजे सर्वसाधारण लोकांच्या पेक्षा त्यांचा IQ हा इतर लोकांच्या पेक्षा 40%, म्हणजे नैसर्गतःच ते 40% इतरांच्या पेक्षा हुशार असतात. बरोबर. आता जे लोक ज्यू समाजामधले नोबेल प्राइज विनर आहेत किंवा गुगल, फेसबुक किंवा मोठमोठ्या MNC कंपन्यांचे ब्रँड ओनर्स आहेत, तर त्यांचा IQ ज्यावेळेला मोजला गेला तर तो 140 हून अधिक असतो. आणि जर सर्वसाधारण त्यांच्या 12वीत शिकणाऱ्या ज्यू लोकांच्या 12वीत शिकणाऱ्या मुलांचे जर आपण एक स्टँडर्ड जर विचारात घेतलं, त्यांना किती ज्ञान असतं, त्यांचा विचार करण्याची क्षमता किती असते, त्यांनी आतापर्यंत किती वाचन केलं असतं, समज किती मोठा असतो, तर सर्वसाधारण आपल्या इकडचा PhD केलेला प्राध्यापक आणि तिकडचा 12वी शिकलेला विद्यार्थी हे जवळजवळ सारखे असतात. म्हणजे एवढ्या उच्च प्रतीचं समज, अंडरस्टँडिंग आणि नॉलेज त्या समाजाकडे आहे. मी एक दुसरं ह्या IQ वरून तुम्हाला सांगतो की इवन शेवटी आपण प्रश्न उत्तराच्या तासामध्ये पण ते घेऊ की हा IQ नेमका कशामुळे वाढतो आणि एवढा का वाढतो.
तर तुम्हाला माहित असेल आपल्याकडे लहान मूल जन्मल्यानंतर त्याला नंतर पुढचे काही महिने डोक्यावरती खोबऱ्याचं तेल घालून मालिश करतात, बरोबर आहे. जेणेकरून त्याचा माथा जो आहे तो जन्मत हा थोडासा खड्डा पडलेला असतो, थोडासा आतमध्ये दबलेला असतो. आणि आपल्या घरामध्ये जी कोण आई आजी किंवा माई जी असते ती रोज त्याच्या माथ्यावरती खोबरेल तेल ओतते आणि त्याला पूर्ण भरून घेते आणि त्यावरती मालिश करते. तर तो माथा आहे तो भरण्यासाठी. आता तो माता न भरलेला असणे कशाचं होतं काय की हा कमी IQ म्हणजे कमी संगोपन, कमी न्यूट्रिशन होऊन जन्माला आलेली मुलं, अशा लोकांचा IQ हा कमी असतो. निसर्गतः जर IQ चांगला ज्याच्यात मानला जातो तर त्याचा टाळू हा पूर्णपणे जन्मता भरलेला असतो. त्याला परत खोबरेल तेल लावून मालिश करण्याची किंवा तो भरण्याची गरज नसते. तर मी असं त्या पुस्तकात एका वाचलं होतं की ज्यू लोकांच्या मध्ये जन्मलेल्या मुलाचा हा टाळू पूर्ण भरलेला असतो. परत त्याला खोबरेल तेल किंवा कुठल्याही प्रकारचं बाहेरून लावून मालिश करण्याची गरज नसते. तर IQ त्यांचा सर्वाधिक असण्याचं कारण म्हणजे मूलच जन्मतः आहे परिपूर्ण आणि 100% सुदृढ जन्माला येते. यश पुढे. आता जगात सर्वाधिक यशस्वी ज्यू आहेत ह्याच्यामध्ये 2 गोष्टी सगळ्यात महत्वाच्या, ज्या काही मी वाचल्या, अनेक गोष्टी आहेत परंतु त्यातल्या मी 2च घेतल्या. एक तर म्हणजे त्यांच्या किंवा ज्या ज्यू समाजातील लोकांचा माझा संबंध आणि आला तर त्यांच्यामध्ये सर्वोच्चतेचा ध्यास हे सगळ्यात महत्वाचं मला त्यांच्यामध्ये जाणवलं किंवा त्यांच्या साहित्यातून जाणवलं. आणि यशस्वी होण्याची होणार सर्वोच्चतेचा ध्यास, त्याचं उदाहरण तुम्हाला सांगायचं झालं तर सर्जी ब्रेन आणि लॅरी पेज यांनी गुगल सर्च सुरू केला. तर मी असा प्रोडक्ट काढेन की त्यामध्ये मी सर्वोच्च असला पाहिजे. मार्क झुकेनबर्गनी फेसबुक सुरू केलं, मी असा प्रोडक्ट काढेन की मी त्यामध्ये सर्वोच्च असला पाहिजे. अशा काही IT कंपन्यांच्या प्रमुखांना CEO मी ज्यावेळेला भेटतो तिकडे समाजाचे असतात आणि त्या क्षेत्रामध्ये ते काम करत असतात, त्यावेळेला प्रत्येक वेळेला त्यांच्याशी मी संवाद साधताना त्यांच्या बोलण्यातून, वागण्यातून आणि ज्या पद्धतीने ते काम करतात त्यातून एक लक्षात येतं की त्यांना त्यांच्या क्षेत्रामध्ये सर्वोच्च करायचं. मग त्यांचं प्रोडक्ट भले ते 10 रुपयाचं प्रोडक्ट असो आणि 100 रुपयाचं असो किंवा लाख रुपयाचं प्रोडक्ट असो, परंतु मी माझ्या क्षेत्रामध्ये सर्वोच्च असणार. दुसरी गोष्ट म्हणजे यशस्वी होण्याची भावना. प्रत्येक क्षण, प्रत्येक मिनिट, प्रत्येक तास ते इतके डेस्परेटली काम करत असतात की कोणत्याही परिस्थितीमध्ये मी माझ्या फील्डमध्ये सर्वोच्च यशस्वी होऊन दाखवणार. म्हणजे गेटिंग रेकग्नाइज म्हणजे स्वतःचं नाव किंवा स्वतःचं स्पेस एस्टॅब्लिश करण्याची जी जबरदस्त त्यांच्यामध्ये जी भावना आहे, की स्वतःचा स्पेस क्रिएट करण्याची जी भावना त्यांच्यामध्ये आहे, की ज्यू लोकांमधले सगळ्यात मोठे 2 गुण आपण घेतले पाहिजे. येस, नेक्स्ट स्लाइड. त्यानंतर ह्या 2 गोष्टी आपल्याला लक्षात घेतल्या पाहिजेत की अगदी ट्रेनी म्हणून ते कुठेतरी काम करतील. म्हणजे ज्या ज्यू लोकांशी माझ्या संपर्कात आले त्यामध्ये बघितलं काही ट्रेनी लोक म्हणून काम करतील किंवा तिथल्या टेक्नॉलॉजी इन्स्टिट्यूटमध्ये शिकल्यानंतर किंवा तिथल्या मॅनेजमेंट स्कूलमध्ये शिकल्यानंतर एखाद्या कंपनीमध्ये फक्त शिकण्यासाठी किंवा याच्यासाठी अनुभवासाठी ट्रेनी म्हणून काम करतील. पण मी कुठलाही ज्यू आयुष्यभर नोकरी करताना पाहिलेला नाही. काही नोकरी करताना पाहिलं असेल तर मग ते त्यांच्या स्वतःच्या संस्था असतात, स्वतःच्या संस्थेमध्ये काम करतात. काही शिक्षक असतील, प्राध्यापक असतील किंवा अजून कोणी असतील. जे अमेरिकेमध्ये जेवढे ज्यू प्राध्यापक आहेत, जे रिसर्चर आहेत, तर ते प्राध्यापक त्यांच्याकडे किंवा शिक्षक म्हणून शिकवण्याची शिकवायला त्यांना खूप जास्त आवडतं. ते जे काही त्या विद्यापीठामध्ये शिकवतात तर त्यानंतर जवळजवळ 50% वेळ ते मोठमोठ्या MNC कंपनीला आणि ब्रँड्सना कन्सल्टिंग प्रोव्हाइड करतात. म्हणजे सरासरी अमेरिकेमध्ये जो ज्यू प्राध्यापक किंवा ज्यू शिक्षक तिथल्या टेक्नॉलॉजी आणि मॅनेजमेंट इन्स्टिट्यूटमध्ये ऑन एन एव्हरेज रुपयामध्ये जर बघितलं तर महिन्याला किमान 10 ते 12 लाख रुपयाची कमाई फक्त त्याच्या शिकवण्या आणि कन्सल्टिंग याच्यामधून ते कमवतात.
आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये दुसऱ्याकडे काम करणार नाही हे त्यांच्या पूर्ण सर्व त्यांच्या वर्तनातून, व्यवहारातून, विचारसरणीमधून तुम्हाला प्रत्येक क्षणाक्षणाला जाणवतं. यश, नेक्स्ट स्लाइड. आता आपल्या स्वतःला किंवा आपल्या मुलांना जू प्रमाणे जर आपल्याला घडवायचं असेल तर ह्याच्यामध्ये आपण काय केलं पाहिजे, तर एक तर बुद्धिमत्तेस प्रोत्साहन, त्यांचे जे पालक आहेत ते त्यांच्या मुलांना बुद्धिमत्तेस प्रोत्साहन, बुद्धिमत्ता म्हणजे काय की ते एक्सपेरिमेंट करायला प्रमोट करतात. आता समजा एक सरसर मध्यमवर्गीय आपण जर बघितलं, आपल्या घरामध्ये समजा कम्प्युटर असेल, लॅपटॉप असेल, एक तर आपण खूप उशिरा घरामध्ये लॅपटॉप किंवा कम्प्युटर घेतो. म्हणजे गरजच नसेल तर आपण लॅपटॉप आणि कम्प्युटर का घ्यायचा. समजा लॅपटॉप आणि कम्प्युटर मध्यमवर्गीय घरामध्ये घेतला तर आपण मुलांना त्याला हात लावू देत नाही, तू खराब करशील. परंतु त्यांच्याकडे भले त्यांच्या शाळेमध्ये, कॉलेजमध्ये लॅपटॉप, कम्प्युटरची मागणी, गरज असो नसो, तरी सुद्धा अशा काही वस्तू त्या घेतात आणि मुलांना वापरण्यास देतात. समजा एखादा मुलगा तिकडे इंजिनिअरिंग शिकत असेल तर अशा काही त्या छोट्या मोठ्या मशीन्स विकत देतात आणि मुलांना चालवण्यास देतात. तर त्यांच्या, आता आवाज व्यवस्थित येतोय? हॅलो. तर बुद्धिमत्तेस प्रोत्साहन देतात. तर आपण आपल्या मुलांना, आपल्या स्वतःला आपण बुद्धिमत्तेस प्रोत्साहन दिला पाहिजे. आपण एक्सपेरिमेंट केला पाहिजे. प्रयोगशीलतेशिवाय शिकता येत नाही हे त्यांच्या पालकाकडून आपण शिकलं पाहिजे की आपण प्रयोग करायला शिकलं पाहिजे. बऱ्याच जणांचे मला फोन येतात किंवा व्हॉट्सअपवरून मेसेज येतात की आमच्या घरातले लोक आम्हाला व्यवसाय करू देत नाहीत. तुम्ही तुमच्या आपल्या पालक आपल्या मुलांना व्यवसाय करण्यासाठी तुम्ही 10 लाख रुपये देत नाही, ठीक आहे, परंतु कमीत कमी त्याला एक्सपेरिमेंट करण्यासाठी तुम्ही 25,000 तरी देऊ शकत नाहीये. ही सगळ्यात मोठी खेदाची बाब आहे. कारण आपण प्रयोगच करू देत नाही, तर प्रयोग नाही केला तर यश आणि अपयशाचा प्रश्नच येत नाही. प्रयोग केल्यानंतर यश आणि अपयश हे दोन ऑप्शन येतात, पण आपण प्रयोग सुद्धा करू देत नाही. हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे. दुसरं म्हणजे चांगले संगोपन. जसं मी तुम्हाला सांगितलं की जन्मानंतर मुलाचा टाळू हा जीव समाजामध्ये पूर्णपणे भरलेला असतो. त्याचबरोबर तिथल्या महिलांना, विशेषतः महिलांना तर खूप चांगला सेल्फ रिस्पेक्ट त्यांच्या कुटुंबामध्ये असतो. शिवाय विशेषतः गरोदर महिलांना खूप चांगल्या पद्धतीनं संगोपन केलं जातं आणि त्यानंतर मुलींचं सुद्धा खूप चांगल्या पद्धतीनं संगोपन केलं जातं. त्यामुळे त्यांच्या मधून जन्माला येणारी पुढची पिढी आहे ती सुद्धा खूप सुदृढ, चांगली आणि खूप हाय IQ असणारी जन्माला येते. त्यामुळं पुढची पिढी ही यशस्वी जन्माला येण्यामध्ये सुरुवात ही आपण, ही जी पिढी ज्या मातेच्या पोटातून जन्माला येते त्या मातेचं सर्वोत्कृष्ट संगोपन करणं हे सगळ्यात महत्वाचं हे जीव समाजाकडून शिकलं. आपण बऱ्याच वेळेला म्हणतो की माझा नातू, माझा मुलगा मोठं नाव कमवणार, परंतु मुलगा किंवा नातू ज्या उदरातून किंवा ज्या पोटातून जन्माला आलेले आहे त्या आईचं संगोपन, आईचं काळजी घेण्या आणि त्याचे न्यूट्रिशन आणि जे काही करता येणं आहे ते कुटुंबात होणं खूप महत्वाचं आहे. दुसरं, मुलांना ते प्रचंड अपयश, भूक, अपमान यातून मोठं यश मिळवायला ते शिकवतात. कारण जगातील जेवढा अन्याय किंवा जेवढा अत्याचार जीव समाजाने भोगला ह्या जगामध्ये, कदाचित तेवढा अत्याचार कोणत्याही समाजाने ह्या पृथ्वी तलावर भोगला नसेल. तुम्ही जर दुसऱ्या महायुद्ध आणि हिटलर आणि नाझी विचाराच्या लोकांनी त्यांच्यावर केलेला अन्याय हे जर तुम्ही इंटरनेटवरती आणि युट्यूब वरती किंवा अनेक साहित्यातून तुम्ही वाचला तर तुमच्या अंगावर सुद्धा काटे येतील, एवढा वाईट अत्याचार त्यांनी भोगला. तर कोणताही भूक, अपमान किंवा कोणत्याही प्रकारचा त्याला ऍडव्हर्स कंडिशन आपण म्हणतो, त्या कंडिशन मधून यश मिळवण्याचं जे शिकवण त्यांच्या मुलांना त्यांच्या पालकांनी दिलं, तर ही सगळ्यात महत्वाची शिकवण मला त्यांच्या याच्यामध्ये दिसते. यस, नेक्स्ट स्लाइड. आता ज्यू समाजाची अनेक त्यांच्या धर्मग्रंथातून आणि साहित्यातून मूल्य आहेत, पण त्यातली मी 3 मूल्ये जी आहेत
ती सगळ्यात महत्वाची मानतो, जी मला वाटतात आणि मी ती 3 घेतलेले आहेत. की सगळ्यात पहिलं मूल्य जे आहे की अचीव्ह द परफेक्ट स्टेट ऑफ माइंड. जसं गौतम बुद्धांनी पण सांगितलं की ज्यानं मन जिंकलं त्यानं जग जिंकलं. अगदी त्याचाच अगदी सेम टू सेम आणि जसाच्या तसा अर्थ हा ज्यू धर्माच्या साहित्यात सापडतो. प्रत्येक माणसाचं सगळ्यात महत्वाचं कर्तव्य असं आहे की अचीव्ह द परफेक्ट स्टेट ऑफ माइंड. आता परफेक्ट स्टेट ऑफ माइंड म्हणजे काय? पहिलं म्हणजे गुड बी अ गुड ॲट हेल्थ. हे प्रत्येकाचं आरोग्य हे खूप चांगलं असलं पाहिजे. दुसरं आरोग्य चांगलं असेल तर त्या चांगल्या आरोग्यामध्ये चांगला IQ वास करेल. दुसरी गोष्ट म्हणजे गुड स्टेट ऑफ माइंड म्हणजे आपला विवेक जागृत पाहिजे. आपल्याला निर्णय घेता आला पाहिजे. जसं माझ्याकडे बरेच मोठ्या प्रमाणात मुलांचे फोन येतात किंवा भेटायला येतात. इंजिनिअरिंगची मुलं भेटायला येतात. ते इंजिनिअरिंग पास आउट झाले, 5 ते 7 लाख रुपये इंजिनिअरिंगच्या पदवीवरती खर्च केले आणि आता पुढे काहीच भवितव्य नाहीये. आता हा 12वी नंतर त्या कुटुंबाला किंवा त्या मुलाला निर्णय घेता न येणे की आपल्याला नेमकं कोणत्या दिशेला जायचं आहे, ह्यालाच म्हणतात की आपला स्टेट ऑफ माइंड जो आहे तो योग्य नसणे. आपल्याला योग्य निर्णय घेता न येणे हे आपला स्टेट ऑफ माइंड परफेक्ट नसल्याचं उदाहरण आहे. ज्या दिवशी आपण योग्य आणि परफेक्ट निर्णय घ्यायला शिकू त्यावेळेला आपण योग्य दिशेने जाऊ आणि योग्य दिशेने गेल्यानंतर तुम्हाला योग्य ध्येय नक्की मिळेल. दुसरी गोष्ट म्हणजे कोणत्याही गोष्टीचा व्यर्थ वापर करण्यास मनाई. व्यर्थ गोष्टीचा वापर म्हणजे पैशाचा व्यर्थ वापर असेल, वेळेचा व्यर्थ वापर असेल, विचारांचा व्यर्थ वापर असेल, असा कोणत्याही प्रकारच्या गोष्टीचा व्यर्थ वापर करण्यास त्यांच्या धर्मामध्ये मनाई आहे. वेळेचा व्यर्थ वापर म्हणजे आपलं कामधंदा सोडून कोणाच्याही मागे फिरणे, चुकीचं आणि बिनउपयोगाचं शिक्षण घेण्यात वर्षानुवर्ष वेळ वाया घालवणे, ज्या नोकरीमध्ये कुठलंही भवितव्य नाही हे माहीत असून सुद्धा कॉल सेंटर सारख्या नोकऱ्या करणे आणि आयुष्याची उमेदीची 3-4-5 वर्ष वाया घालवणे, असा किंवा आपल्याकडे असणाऱ्या पैशाचा अयोग्य वापर करणे, पैसे चैनीच्या गोष्टीवरती किंवा उपयोग नसणाऱ्या गोष्टीवरती खर्च करणे किंवा असा काही विचार करणे ज्या विचारांना कुठल्याच प्रकारचा अर्थ नाही, अशा गोष्टीवरती, अशा मीडियावरती, व्हॉट्सअपवरती, फेसबुकवरती तासनतास वेळ वाया घालवणे, अशा कोणत्याही प्रकारच्या गोष्टीचा व्यर्थ वापर करण्यास त्यांच्या धर्मामध्ये मनाई आहे. हे सगळ्यात महत्वाचं मूल्य आहे. भले त्यांनी व्हॉट्सअप त्यांचा व्यवसाय म्हणून काढला असेल, पण सर्वाधिक दुर्दैव आहे की आपल्याकडे आपण वेळ वाया घालवतो. तर हे त्यांच्या धर्मामध्ये अजिबात मान्य नाही. नंतर परिश्रम आपल्याला श्रीमंत बनवतात. हा सगळ्यात महत्वाचा त्यांच्या समाजामध्ये मूल्य आहे की प्रत्येक व्यक्तीने परिश्रम केले पाहिजे. म्हणजे काम न करता एक दिवसही बसून कुटुंबातील व्यक्ती खाणे हा नैतिक गुन्हा समजला जातो. म्हणजे असा कुठं कायदा नाही की एखादा व्यक्ती आज काम नाही केलं त्यांनी, परंतु प्रत्येक व्यक्ती हा परिश्रम करतो, प्रचंड परिश्रम करतो, प्रचंड बौद्धिक, शारीरिक जेवढी काही शक्य असेल त्यांच्या पात्रतेनुसार लोक मेहनत करतात. जेवढ्या ज्यू लोकांशी मी संपर्कात आहे, सरासरी प्रत्येक ज्यू व्यक्ती कमीत कमी 14 तास काम करतो. यश, नेक्स्ट स्लाइड. आता ज्यू धर्म आपल्याला काय शिकवतो त्यातील 4 मूल्य आपण बघूया. तर ज्यू धर्म शिकवतो की जगाची परिपूर्णता ही आपल्या हातात आहे. आता जगाची परिपूर्णता म्हणजे काय की हे जग पूर्ण इंटरनेटनी एक करणं, www.google. परत जगामध्ये कोरोना किंवा प्लेग किंवा पोलिओ किंवा असे वेगवेगळ्या साथीचे आजार आहेत, तर त्याच्यावरती संशोधन करून त्याच्यावरती लस निर्माण करणं हे सर्वाधिक ज्यू लोकांनी केलेलं आहे. म्हणजे ह्या जगाचं कल्याण करणं आणि ह्या जगाला परिपूर्ण करणं, ह्या जगामध्ये अनेक प्रकारचे शोध संशोधन लावणं, ह्या जगामध्ये विविध प्रकारच्या वस्तू, मोबाईल, कम्प्युटर, टेलिफोन, एरोप्लेन, जहाज आणि अशा अगणित ज्या वस्तू आहेत, ह्या सगळ्या वस्तूंचं संशोधन करून जगाला परिपूर्णतेकडे नेण्याचं काम आपलं आहे, असं ज्यू धर्मातील लोक मानतात. म्हणजे जगाचे कैवारी आपण आहोत आणि हे जग चालवण्यासाठीच आपल्याला देवाने पाठवलंय, असं ज्यू धर्म शिकवतो.
दुसरी गोष्ट आहे, आपला धर्म सर्व मानव जातीला जीवन देण्याकरता आहे, जीवन हिरावून घेण्याकरता नाही. ह्या जगामध्ये त्यांचं असं मत आहे की ह्या जगातील जेवढ्या काही 700 कोटी मानव जाती आहेत, ह्या सगळ्यांना ह्यांचं जीवन चांगलं करण्यासाठी आपला जे ज्यू समाजामध्ये किंवा ज्यू धर्म निर्माण झालेला आहे आणि त्यासाठी देवानं हा ज्यू धर्म निर्माण केला असं त्यांची मान्यता आहे. नंतर तिसरं आहे ते शिक्षण संस्कृती याद्वारा मानवाचा विकास. तर जसं आपण अगोदरच्या 2-3 स्लाइड मध्ये बघितलं की ज्यू समाजामध्ये शिक्षणाला खूप आणि अप्रतिम महत्व आहे आणि संस्कृती त्यांच्या धर्माची जी शिकवण आहे, भले तुम्हाला ज्यू समाजाचे लोक सूट बूट घातलेले आणि कॉर्पोरेट स्टाईल मध्ये काम करणारे दिसत असतील, परंतु त्यांचे जे विचार आहेत ते त्यांच्या धर्मामध्ये खूप खोल रुजलेले आहेत आणि शिक्षणाला अनन्यसाधारण महत्व आहे. ते शिक्षण आणि संस्कृती यामुळेच आपला आणि मानवाचा विकास होऊ शकतो, यासाठी त्यांच्या धर्मामध्ये खूप मोठी शिकवण आहे. त्यामध्ये मानवाने एकत्र यावे, आनंद निर्माण करावा, दुसऱ्यांना आनंद द्यावा हा जीवनाचा हेतू आहे. म्हणजे जीवन जगण्याचा ज्यू धर्मातील व्यक्तीचा काय नेमका हेतू आहे की मानवाने एकत्र यावे आणि ते मानवाने एकत्र येण्यासाठी ते अशा प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारचे संशोधन करतात, शोध लावतात. जसं इंटरनेटचा शोध त्यांनी संपूर्ण मानवाने एकत्र येण्यासाठी लावला, व्हॉट्सअपचा शोध त्यांनी मानवाने एकत्र येण्यासाठी लावला. आज व्हॉट्सअपच्या माध्यमातून तुम्ही सगळे आणि आम्ही लाखो वाचक एकत्र जोडले आहोत, हे त्यांनी लावलेल्या शोधाचं फलित आहे. जसं फेसबुक मधून आज आपण पूर्ण जगभर एकमेकांशी जोडले जातो, तर त्यांनी लावलेले हा फेसबुकच्या लावलेल्या शोधाचे प्रतीक आहे. त्यातून मानवाने एकत्र यावी, एकत्र येऊन आनंद निर्माण करावा आणि दुसऱ्यांना पण आनंद द्यावा, हे त्यांच्या धर्माची शिकवण आहे. यस, नेक्स्ट लेटर. आता दुसरं महायुद्ध आणि ज्यू ह्याबद्दल तुम्हाला बऱ्याच जणांना माहिती असेल की दुसऱ्या महायुद्धामध्ये अगदी सुरुवातीच्याच काळापासून ज्यू जे आहेत ते खूप मोठं यश मिळवत होते आणि यश मिळवत असल्यामुळं आणि सर्वाधिक संपत्तीचे मालक ते होते. त्यामुळे तर दुसरं महायुद्ध आणि हिटलरनं आणि नाझी लोकांनी त्यांचा अतोनात छळ केला. त्या अतोनात छळ केला त्याला होलोकॉस्ट ही नावाची ह्या नावाने ओळखलं जातं, ज्याला आपण संहार म्हणतो. तुम्ही जर इतिहास थोडाफार जर वाचला तर त्यामध्ये लक्षात येईल की त्या समाजातील जवळजवळ 20 ते 25% लोकांची कत्तल केली होती. म्हणजे ज्यू समाजातल्या प्रत्येक कुटुंबातला एक व्यक्तीची हत्या हिटलर आणि नाझी सेनेनं आणि नाझी विचारांच्या लोकांनी केली होती. ह्याचं कारण असं होतं की ज्यू समाजातले लोक हे खूप मेहनती असतात आणि ते खूप कमवून दाखवतात आणि ते खूप प्रभावशाली होतात आणि त्यावेळेला आणि त्या पूर्ण युरोप खंडामध्ये त्यावेळेला असा एक समज पसरला होता की जगामध्ये जे काही प्रश्न आहेत, गरिबी आहेत, ही गरिबी ज्यू लोकांच्या मुळे आलेली आहे. परंतु हिटलरनी तो पसरवलेला आणि तो प्रोपगंडा केला होता. आणि होलोकॉस्ट आणि हे जे काही संहार झाला, ह्या संहारातून ज्या वेदना ज्यू समाजाला झाल्या, त्या वेदनामधून खचून न जाता किंवा संपून न जाता दुसरा कोणता धर्म किंवा समाज असता तर कदाचित ह्या इतक्या मोठ्या हालापेष्टाने वेदना सहन केल्यानंतर पूर्णपणे संपून गेला असता. परंतु तसं संपून न जाता त्यातून त्यांनी विस्थापित झाले. अमेरिकेसारख्या देशामध्ये ते आले आणि पूर्णपणे
पुन्हा त्यांनी प्रचंड यश निर्माण केलं, मोठे ब्रँड तयार केले. कदाचित दुसरं महायुद्ध घडलं नसतं तर आपल्याला हे मोठे गुगल, फेसबुक, व्हॉट्सअप आणि जेवढे काही संशोधन झाले, टीव्ही, टेलिफोन, एरोप्लेन, हे जेवढे काही संशोधन झाले, कदाचित हे हजारो संशोधन आपल्याला बघायलाच मिळाली नसती. म्हणजे जसं म्हणतो की आपण जे होतं ते चांगल्यासाठी होतं. यश, नेक्स्ट स्लाइडला. आता आपण पाठीमागच्या स्लाइडमध्ये बघितलं की त्यांच्या एकतर घरामध्ये लहान मुलांना किंवा महिलांना संगोपन चांगलं, मुलांचं संगोपन चांगलं, मुलांच्या मध्ये प्रयोगशीलता आणि सेल्फ एज्युकेशन आणि शिक्षणाला खूप मोठं महत्व. ह्याचा परिणाम म्हणून आणि सर्वोच्चतेचा ध्यास, ह्या सगळ्याचा परिणाम म्हणून जगामध्ये सर्वाधिक नोबेल प्राइज विजेते हे जीव आहेत. आतापर्यंत 950 जणांना, गेल्या वर्षीपर्यंतचा जो आकडा आहे की 950 जणांना नोबेल प्राइज दिलं. त्यापैकी 206 हे जीव आहेत. त्यामध्ये प्रयोगशीलता जी आहे ती प्रयोगशीलता त्याची टेक्नॉलॉजीमध्ये आहे, विज्ञानामध्ये, औषधशास्त्रामध्ये आहे, फिल्ममध्ये आहे, लेखनामध्ये आहे आणि अशा बऱ्याच गोष्टीमध्ये आहे. अल्बर्ट आइन्स्टाईन हे सगळ्यात महत्वाचं आणि मोठं नाव आपण कित्येक वर्षापासून ऐकतोय. इव्हन नोबेल प्राइज, नोबेल हे नावच एका शास्त्रज्ञाचं आहे की डायनामाइटचा शोध ह्या नोबेलने लावला होता. त्याची गोष्ट अशी आहे की एक नोबेल ह्या व्यक्तीचा मृत्यू झाला होता आणि हा नोबेल, डायनामाइटचा शोध लावलेला नोबेल प्राइज वाला हा नोबेल वेगळा आणि ज्याचा मृत्यू झाला होता तो वेगळा. पण त्या एका वृत्तपत्रामध्ये चुकून एका पत्रकारांमध्ये की डायनामाइटचा शोध लावलेला आणि हजारो लोकांची हत्यास कारणीभूत असणारा नोबेलचा आज मृत्यू झाला. आणि ती चुकून आलेली बातमी ज्यावेळेला नोबेल ने वाचली त्यावेळेला त्याला खूप दुःख झालं की त्याने सांगितलं की मी डायनामाइटचा शोध हा वेगवेगळ्या गोष्टी खाणकाम करण्यासाठी, धरणं बांधण्यासाठी आणि मानवाच्या कल्याणासाठी मी लावला होता, परंतु त्याचा उपयोग लोक बॉम्ब बनवण्यासाठी, दारुगोळा बनवण्यासाठी आणि लोकांची हत्या करत असतील तर त्याचं मला खूप दुःख आहे. त्यामुळे त्यांनी त्याचं जे नोबेल पेटंट होतं त्यातून येणारे जे काही उत्पन्न आहे ते संपूर्ण उत्पन्न अशा प्रकारच्या मानवी कल्याणासाठी शोध लावणाऱ्या लोकांना प्रोत्साहित करण्यासाठी असावं म्हणून ही नोबेल प्राइज ही संस्था, जी नोबेल प्राइज त्या संस्थेची निर्मिती झाली आणि त्या नोबेलने त्याची सर्व संपत्ती या संस्थेला दान केली आणि तेव्हापासून नोबेल प्राइज सुरू झालं. म्हणजे त्या पत्रकाराच्या झालेल्या छोट्याशा चुकीचा परिणाम हे नोबेल प्राइज ही संस्था उभा राहण्यामध्ये झाला आणि त्याच्यामध्ये सर्वाधिक नोबेल प्राइज जे मिळवतात तर हे ज्यू लोक मिळवतात. यश, नेक्स्ट स्लाइड. आता त्यांच्या धर्मग्रंथामध्ये तोरा हा त्यांचा जसं आपल्याकडे वारकरी संप्रदायामध्ये पोथी आपण म्हणतो किंवा संत साहित्य म्हणतो, जो कुठला एक व्यक्तीने लिहिलेला नाहीये, परंतु अनेक संतांनी, अनेक व्यक्तींनी तो लिहित गेलेला तो ग्रंथांनी जमा झालेलं साहित्य आहे. तसंच ज्यू धर्मामध्ये तोरा हा या साहित्याला ते त्यांचं मुख्य धर्मग्रंथ मानतात. तर त्या धर्मग्रंथामध्ये त्यांनी काय दिलेलं आहे तर पूजा करण्यासाठी मूर्ती वापरू नका, असं एक त्यांचं खूप मोठी शिकवण आहे. मूर्तीमुळं माणसाचं मन, समाज आणि व्यक्ती आणि कुटुंब हे विभागलं जातं, दुभंगलं जातं आणि त्या व्यक्तीमध्ये, समाजामध्ये एकही राहत नाही. त्यामुळं मूर्तीपूजन करू नका हा त्यांचा एक संदेश आहे. नंतर देवाच्या नावाचा गैरवापर करू नका आणि शब्बात दिवस म्हणजे शनिवार हा एक पवित्र दिवस म्हणून पाळा. देवाच्या नावाचा गैरवापर करू नका म्हणजे देवाचं नाव हे कुठल्याही प्रकारच्या व्यवसायासाठी, राजकारणासाठी किंवा कुठल्याही प्रकारच्या गोष्टीसाठी वापरू नका. आज तुमच्या एक लक्षात आलं असेल की ज्यू धर्माचे 500 पेक्षाहून अधिक मोठे आंतरराष्ट्रीय MNC कंपन्या आणि ब्रँड आहेत, परंतु त्यांच्या एकाही ब्रँडला किंवा एकाही प्रोडक्टला ज्यू धर्माच्या लोकांनी त्यांच्या देवाचं किंवा धर्माचं नाव दिलेलं नाहीये. याचा अर्थ देवाच्या नावाचा वापर हा कुठल्याही प्रकारच्या व्यवसायासाठी, राजकारणासाठी किंवा याच्यासाठी करू नका. देवाचे नाव हे पवित्र ठेवा.
आपल्या आई वडिलांचा आईचा सन्मान व आदर करा. हे धर्मामधली खूप मोठी आणि दृढ अशी त्यांच्यामध्ये भावना त्या धर्मामध्ये लिहिलेली आहे. खून, व्यभिचार, चोरी करू नका हे सर्वच धर्मामध्ये लिहिलेलं आहे. कोणावर खोटा आरोप करू नका, इतरांना लोकांबद्दल खोटे बोलू नका आणि दुसऱ्याच्या संपत्तीची ईर्ष्या करू नका. तुम्ही संपत्ती कमवा, परंतु दुसऱ्याची संपत्ती आपल्याला मिळावी ही ईर्ष्या करू नका. हे ह्याच्यामध्ये खूप महत्वाच्या गोष्टी तोरा ह्या धर्मग्रंथामध्ये दिलेल्या आहेत. येस, नेक्स्ट स्लाइड. आता जे काही हजारो वर्षापूर्वी ज्यू धर्मामध्ये जे काही खूप नामवंत लोक होऊन गेले, त्यामध्ये शास्त्रज्ञ आहेत किंवा हे अलीकडच्या मॉडर्न एज मध्ये झाले, परंतु पूर्वीच्या काळामध्ये किंग सॉलमन हा एक खूप विजडम असणारा असा त्याचा राजा होऊन गेला, जो इस्रायलचा राजा होता. तो जगातील सर्वाधिक श्रीमंत राजा मानला जातो आतापर्यंत. एवढी त्याच्याकडे संपत्ती होती आणि त्याच्या शिकवणीतून आणि त्याच्या विजडम मधून ज्यू धर्म खूप मोठा प्रचंड श्रीमंत झाला. म्हणजे आर्थिकदृष्ट्या श्रीमंत झाला. व्यापार, व्यवसाय, उद्योग करण्यासाठी ची शिकवण जी आहे ही ह्या इस्रायलच्या सोलमन राजाने दिली आणि त्याच्या कारकिर्दीमध्ये इस्रायल राजवटीने जगातील सर्वाधिक मोठं वैभव आणि संपत्ती मिळवली होती. आणि त्यानंतरच इस्रायल आणि ज्यू समाज जो आहे खूप मोठा भरभराटीला आला. तो इस्रायल नंतर पूर्ण युरोपमध्ये आणि रशियामधील काही प्रांतामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर पसरला. इस्रायल मधून ज्यू समाजाचे लोक हे विविध व्यवसायासाठी बाहेर पडू लागले. जगाच्या पातळीवरती ट्रेडिंग जो आहे म्हणजे आंतरराष्ट्रीय व्यापार, ज्याला आपण आजच्या भाषेमध्ये एक्सपोर्ट इम्पोर्ट म्हणतो, तो सोलमन राजाच्या काळामध्ये त्यांनी सुरू केला होता. तर सोलमन राजाचं हे खूप महत्व आहे आणि हे सगळं जे त्यांनी अचीव्ह केलं किंवा त्याच्या धर्मातील लोकांना मिळवून दिलं, ह्या सगळ्याचं सर्वाधिक महत्व ज्याला आपण म्हणतो ते विजडम मध्ये आहे. विजडम म्हणजे जे शहाणपण किंवा कोणत्याही गोष्टीचा निर्णय घेण्याची किंवा चांगलं वाईट समजण्याची, आपल्या फायद्याचं आणि आपल्या तोट्याचं काय ह्याच्यामध्ये फारकत करण्याची जी शिकवण आहे, ही सगळ्यात मोठी महत्वाची शिकवण त्यांनी आपल्या प्रजेला दिली. इव्हन आपली जी लेखमालिका आहे उद्योजकता विजडम, हा विजडम शब्द सुद्धा आपण हा किंग सोलमन पासून घेतलेला आहे. की एखाद्या समूह, एखादी व्यक्ती, एखादं कुटुंब जर खूप मोठी प्रगती किंवा आयुष्यामध्ये पुढे जायचं असेल तर त्या व्यक्तीमध्ये विजडम येणं खूप महत्वाचं आहे. विवेक येणं, शहाणपण येणं आणि निर्णय क्षमता येणं, चांगला आणि वाईट याच्यामधील निवड करण्याची क्षमता किंवा जे काही तुमच्या समोर ऑप्शन असतील त्या ऑप्शन पैकी चांगला ऑप्शन निवड करण्याची क्षमता तुमच्यामध्ये निर्माण होणं, हे सोलमन किंगनी आपल्याला दिलेलं आहे. येस, नेक्स्ट स्लाइड आहे. आता इस्रायल बद्दल तुम्हालाही खूप काही माहिती आहे. इस्रायल हे एकमेव ज्यू राष्ट्र आहे. जगातील जिथून विस्थापित झालेले सर्व ज्यू लोकांनी हजारो वर्ष प्रयत्न करून त्यांनी आपली ज्यूभूमी मिळवली. तर ज्यू समाजामध्ये भूमीला खूप महत्व आहे. म्हणजे ज्यू समाजामध्ये असं मत आहे की ज्या समाजाची किंवा ज्या धर्माची किंवा ज्या व्यक्तीची भूमी नाही, जमीन नाही किंवा स्थावर मालमत्ता नाही, तेच त्या समाजाचा किंवा त्या व्यक्तीचा किंवा त्या कुटुंबाचं अस्तित्व टिकू शकत नाही, असं त्यांचं मत आहे. त्यामुळं इस्रायल अगदी एखाद्या महाराष्ट्रातलं 1-2 जिल्हे एवढे छोटस ते राज्य आहे आणि एवढं छोटस राज्य मिळवण्यासाठी त्यांनी कित्येक शेकडो वर्ष संघर्ष करून ते परत मिळवलं. तर अगदी 3000 वर्षापासून ती त्यांची पवित्र भूमी आहे आणि इस्रायल ही त्यांची खूप महत्वपूर्ण धार्मिक भूमी म्हणून समजली जाते. तर जो त्यांचा सर्वात महत्वाचा आणि
ज्यांनी ज्यू धर्माला सगळ्यात मोठी दिशा आणि वैभव प्राप्त करून दिलं, त्या सोलोमन राजाच्या मंदिराचे अवशेष आणि त्याचं मूळ स्थान हे सुद्धा इस्रायलमध्ये आज बघायला मिळतं. आणि इस्रायलमध्ये शेती, तंत्रज्ञान तसेच तिथला धार्मिक पर्यटन हे जगप्रसिद्ध आहे. येस, नेक्स्ट स्लाइड. येस, नेक्स्ट स्लाइड. हाँ सर, ये नेक्स्ट ही ली है, लास्ट है. हाँ लास्ट, हाँ देन क्वेश्चन आंसर. हाँ ये लास्ट स्लाइड है. हाँ तर इस्रायल आणि छत्रपती शिवाजी महाराज, तुम्ही इतिहास वाचला तर ह्याच्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज, बहिर्जी नाईक, ज्यांना इतिहासामध्ये छत्रपती शिवाजींचा तिसरा डोळा म्हटलं जातं, आणि मोसाद जी इस्रायलची गुप्तहेर संघटना आहे, ह्याचा एक सहसंबंध आपल्याला इतिहासामध्ये संदर्भ मिळतो. ह्याचा सहसंबंध काय की जसं तुम्हाला माहिती आहे की जगामधील सर्वात मोठी आणि सर्वाधिक प्रभावशाली जी गुप्तहेर संघटना आहे ती इस्रायलची मोसाद आहे. तर इस्रायलची मोसाद जी गुप्तहेर संघटना आहे त्याची बांधणी जी आहे त्या बांधणीमध्ये आणि त्यांच्या ट्रेनिंगमध्ये बहिर्जी नाईक यांची जी गुप्तहेर कौशल्य आहे, जे छत्रपती शिवाजी महाराजांचे गुप्तहेर संघटनेचे किंवा गुप्तहेर विभागाचे प्रमुख होते, तर ह्यांच्या इतिहासापासून मोसाद ही संघटना ही ट्रेनिंग घेत असते. आणि इतिहासामध्ये आणि बऱ्याच साहित्यामध्ये किंवा इंटरनेटवरती जे संरक्षण संबंधीचं साहित्य हे तुम्ही वाचलं तर तुम्हाला खूप मोठ्या प्रमाणावरती माहिती मिळेल, मोठ्या प्रमाणावरती माहिती मिळेल. तर आपल्याकडे बऱ्याच काही अशा गोष्टी आहेत, परंतु त्या गोष्टी आपण जपन केल्या नाहीत किंवा जतन केल्या नाहीत किंवा त्याचा अभ्यास केला नाही. परंतु इस्रायल सारख्या त्यांच्या गुप्तहेर संघटना मोसाद आपल्या छत्रपती शिवरायांच्या चरित्र्यामधील बहिर्जी नाईक यांच्या आयुष्यावरती अभ्यास करून त्यांचे डावपेच चकत असतात. आणि इस्रायल हा देश पूर्णपणे अरबी राष्ट्रांनी वेढलेला असून, शत्रू राष्ट्राने वेढलेला असून सुद्धा त्यांच्या मोसाद सारख्या गुप्तहेर संघटना मुळे ते पूर्णपणे खंबीरपणे आणि यशस्वीपणे तिथे त्यांच्या देशाचं ते संरक्षण करतात. जे छत्रपती शिवरायांच्या चरित्रामध्ये आहे की छत्रपती शिवरायांच्या अनेक लढायामध्ये, अनेक मोहिमामध्ये त्यांच्या जिंकण्यामध्ये सर्वाधिक सिंहाचा वाटा असेल तर तो बहिर्जी नाईक यांचा आहे. बहिर्जी नाईक हे बहुरूपी होते. छत्रपती शिवाजी महाराज एका मोहीमेवरती जाताना एका गावामध्ये हे बहिर्जी नाईक हे बहुरूप्याचं कार्यक्रम करत असताना त्यांना पाहिलं आणि त्यांनी आपल्या सैन्यामध्ये त्यांना घेतलं. आणि बहिर्जी नाईक यांना त्यांच्या कौशल्यामुळे त्यांच्या गुप्तहेर संघटनेचं प्रमुख बनवलं. जे इतिहासामध्ये संदर्भ सापडतो त्याच्यामध्ये बहिर्जी नाईक यांच्या गुप्तहेर संघटनेमध्ये 5,000 लोक काम करत होते. म्हणजे एखाद्या मोहिमेवरती छत्रपती शिवाजी महाराज जाण्या अगोदर हे 5,000 गुप्तहेर त्या भागामध्ये जाऊन पहिल्यांदा शत्रू मुलकाची पाहणी करायचे आणि नंतर त्यानुसार शिवाजी महाराज त्या लढाईचे आखणी करायची आणि बलाढ्य आदिलशाह मुघल यांच्याबरोबर लढाई करून त्यांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. तर हा खूप मोठा एक संदर्भ मला द्यावासा वाटला जो मला वाचनामध्ये आढळला. यश, नेक्स्ट स्लाइड. मित्र, आता आपण प्रश्न उत्तर घेऊया किंवा ह्याच्याविषयी अजून तुम्हाला काय माहिती असेल किंवा तुमच्या मनामध्ये प्रश्न असेल तर चॅट बॉक्स मध्ये तुमचं नाव आणि तुमचा प्रश्न टाका. म्हणजे यश तुम्हाला अनम्यूट करेल आणि तुम्ही तुमचा प्रश्न विचारू शकाल. चॅट बॉक्स मध्ये तुमचं नाव आणि प्रश्न टाका म्हणजे तुम्हाला अनम्यूट करण्यात येईल आणि मग तुम्ही प्रश्न विचारू शकता.
हॅलो हॅलो सर शायद से टाइप कर रहे हैं, 2 मिनट हाँ 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 ठीक है ठीक है. सर दत्ताराम सर का कुछ आया है। हाँ त्यांना अनम्यूट करा अनम्यूट. हाँ सर. हाँ किया उनको unmute. हाँ दत्ताराम हॅलो 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 हाँ सर वो उनके एंड से अनम्यूट करेंगे जब होगा. मैं यहाँ से केलं, केलं. हा दत्ताराम बोला. नमस्कार प्रकाश सर, खूपच छान नमस्कार. सेशन झालं सर. आणि जू विषयीची जी माहिती दिली खूपच छान होती. आणि म्हणजे खरं तर मी आता नोकरी करतोय आणि माझे 2 एक्स बॉसेस होते ते स्वतः ज्यूज आहेत. अरे वा. लंडन मध्ये असतात पण ज्यूज आहेत. त्यामुळे मी त्यांना जवळून पाहिले की म्हणजे कशा प्रकारे शिपिंग बिझनेस ते चालवतात. तर तुम्ही बरोबर. सांगितलं तर मी रिलेट करू शकलो त्यांच्या कहाणीशी की म्हणजे हा खरोखर त्यांची ग्रोथ ही तशीच झाली. त्यांच्या पॅरेंट्सने सुद्धा त्यांना तशाच प्रकारे वाढवलं. सर बरोबर. मला याच्यात असं विचारायचं की आणखीन मला जर याच्यात आणखीन वाचायचं असेल पुस्तक, जसं तुम्ही नावं वगैरे सांगितली, तर अशी पुस्तकं वगैरे आहेत का जी मी ग्रंथालयातून वाचू शकतो तशा प्रकारे, ऑनलाईन पुस्तकं? नाही तुम्ही जर बघितलं की जितकं हिंदू धर्म, ख्रिश्चन धर्म किंवा बाकी धर्मावरती जसं धर्मग्रंथ किंवा बरंच काही साहित्य उपलब्ध आहे, तसं ज्यू धर्मावरती असं साहित्य कुठलं उपलब्ध नाहीये म्हणजे ज्याला आपण ग्रंथ म्हणू किंवा धर्मग्रंथ म्हणू. आणि सर धर्माविषयी नको मला, म्हणजे त्यांच्या उद्योजकीय स्किल्स कशा त्यांनी वाढवल्या आहेत, म्हणजे ही मोठी मोठी नावं जी सांगितली त्यांच्याविषयी वाचायचं आहे. नाही त्यांच्याविषयी कसं आहे की त्यांच्या ज्यू धर्मातील लोकांच्या पर्सनॅलिटी विषयी तुम्हाला पुस्तकं आणि साहित्य भरपूर मिळेल. हा ते वाचायचं. जसं ऍपलचा फाउंडर असेल किंवा गुगलचा फाउंडर असेल, त्यांच्या जीवनाविषयी किंवा त्यांच्या एंटरप्रेन्योरशिप जर्नी विषयी तुम्हाला भरपूर वाचायला मिळेल. परंतु प्रत्यक्ष ज्यू धर्माविषयी खूप कमी माहिती उपलब्ध आहे. पण इंटरनेटवरती बरीच माहिती अगदी तोटक्का असेना परंतु आहे उपलब्ध. ओके 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 चालेल सर. आणि सर ही पीपीटी जरा मला रेफरन्सला मिळू शकेल का? जस्ट विचार. हो आम्ही परत हे याचा व्हिडिओ जो आहे तो युट्यूब वरती अपलोड करू. थँक्यू व्हेरी मच सर. थँक्यू. ओके. यश नेक्स्ट क्वेश्चन. हॅलो झालंय का? हाँ यश. सर मैंने अनम्यूट किया. विशाल शिंदे सर है उनको. विशाल विचारा. हॅलो माझा आवाज येतो का सर? हा येतो विशाल बोला. नमस्कार सर, विशाल बोलतोय. हा मी सेशन ऐकलं सर तुमचं, फार छान होतं. मला म्हणजे बऱ्याच गोष्टी म्हणजे मला जाणून घ्यायच्या होत्या. माझा प्रश्न असा होता की मी आपल्याला तुम्ही एक महत्वाची गोष्ट सांगितली ज्यू लोकांबद्दल की जन्मापासूनच ते उद्योजकचे संस्कार म्हणजे त्यांचे संस्कार देतात. बरोबर. पण आता आमच्यावर जसे संस्कार झाले की जन्मापासून की तुम्ही नोकरीच केली पाहिजे. बरोबर. मागच्या 12 वर्षापासून मी नोकरी करतोय आणि पुण्यामध्ये आहे वास्तवाला सध्या. आणि जेवढा ग्रोथ व्हायला पाहिजे होता तो नाही झाला असं वाटतं मला. इन सेन्स ऑफ म्हणताना इकॉनॉमिक असतो आणि इन सेन्स ऑफ म्हणजे तुमचं पद जे मिळालं. बरोबर. असं कुठं कधीतरी वाटतं की आपण यांच्यापेक्षा हुशार आहोत, आपण यांच्यापेक्षा कॅपेबल आहोत, यांच्यापेक्षा आपण बरंच काही करू शकतो. बरोबर. मला तिथे मिळत नाही. तर त्यामुळे थोड्या दिवसापासून म्हणजे थोड्या दिवस म्हटल्यापेक्षा 2-4 वर्षापासून असा विचार चालू आहे की स्वतःचं काय सुरू करायचं किंवा स्वतःला त्या म्हणजे वाटेकडे किंवा माइंडसेट चेंज करायला लागलो की नोकरी न करता उद्योगधंद्याकडे वळायला पाहिजे. बरोबर. ठीक आहे. त्यामुळे माझं जे काही जे इकॉनॉमिकल स्टँडर्ड ते पण वाढेल आणि जे मला इम्प्लिमेंट करायचंय किंवा मला काही पण करायचं काय नेमकं, ठीक आहे. आणि कुठला वे की मी व्हिडिओ बघतो, एवढं सगळं बघतो की काय म्हणतात ते 1 12 चिंध्या म्हणतात ना, म्हणजे सगळ्याच बऱ्याच गोष्टी बघतोय.
त्याचं मला काय जमेल किंवा मी काय करू शकतो, त्याच्यासाठी मला थोडा अजून वेळ द्यावा लागेल, माझ्यावर स्टडी करावा. पण एक वे ऑफ थिंकिंग किंवा तुमची थॉट प्रोसेस ही नोकरीकडनं व्यवसायाकडं जर तुम्हाला चेंज करायची असेल तर त्यासाठी काय काय केलं पाहिजे आणि कसं केलं पाहिजे? ह्याच्यामध्ये माइंडसेट हे चेंज करण्यासाठी कसं आहे की तुम्हाला स्वतःला त्याच्यामध्ये सतत त्या विचार प्रक्रियेत राहावं लागेल. आणि कसं आहे की फक्त विचार करून चालणार नाही, तुम्हाला छोटी का होईना पण व्यवसायामध्ये पहिल्यांदा सुरुवात करावी लागेल. म्हणजे थोडक्यात कसं आहे, उदाहरण तुम्हाला सांगतो की तुम्ही मला माहित नाही तुमचं गाव किंवा भाग कुठला आहे तुमचा. तुम्ही ग्रामीण भागामध्ये जर असाल तर तुम्हाला लक्षात येईल की लहानपणी मुलं पोहायला शिकायला जातात, बरोबर आहे. बरोबर. आता काही जण धाडस करून जे विहिरीत उडी टाकतात ते अगदी पहिल्याच दिवशी पोहायला शिकतात. परंतु जे विहिरीच्या काठावरती बसून मग मी उडी टाकू का नको ते कधीच पोहायला शिकत नाही आणि ते उडी पण टाकत नाही. तर व्यवसायाचं पण तसंच आहे, जोपर्यंत तुम्ही आतमध्ये उडी टाकत नाही, भले मग तुम्ही नोकरी करत असताना एक छोटा व्यवसाय सुरू करा, त्यामध्ये भले तुम्हाला महिन्याला 5,000, 10,000, 20,000 जे काही फायदा होईल, नुकसान होईल, परंतु कमीत कमी त्या एन्व्हायरमेंट मध्ये याल आणि हे आपण करू शकतो. हा तुम्हाला जोपर्यंत छोटा तरी एक आत्मविश्वास ज्या दिवशी तुम्हाला येईल, मग त्या दिवशी तुम्हाला सांगण्याची पण गरज नाही, तुम्ही नोकरी वगैरे सोडून पूर्ण वेळ व्यवसायामध्ये या. त्यामुळं एक सुरुवात करणे सगळ्यात महत्वाचं आहे. बरोबर. म्हणजे सुरुवातच महत्वाची आहे सर. आणि त्याचाच ऍक्च्युअली मी पण हे करतोय की छोटंसं काहीतरी सुरुवात करावी. त्यासाठी मी पण याच्यासाठी हे केलो की सर्वात महत्वाचं म्हणजे काय, मला वाटलं की पहिले आपलं माइंडसेट आहे, जे नोकरी आहे त्याच्यात. ठीक आहे विशाल, तर आपण पुढचा प्रश्न घेऊया. यश. नेक्स्ट. दत्ताराम परब. दत्ताराम. अनम्यूट किया. हा दत्ताराम बोला. दत्ताराम आवाज येतोय? हॅलो. आवाज येतोय का सर? हा येतोय आवाज, बोला. ऍक्च्युली काय आहे की मी IT मध्ये नोकरी करतो आणि माझा असा विचार आहे काहीतरी सुरू करायचं, म्हणजे असं स्वतःच छोटस हॉटेल, असं माझ्या वाईफ बरोबर वगैरे. आम्ही बराच हे करतोय, पण आम्हाला अजूनही समजत नाही की काय करायला पाहिजे, म्हणजे कुठून सुरुवात करायची, काय कसं करायचं. आम्ही बराचसा कधी कधी मार्केट सर्वे पण करायचा प्रयत्न करतो, पण नाही समजत की काय करायला पाहिजे. तर थोडस तुम्ही ह्याच्यामध्ये भले तुमचा IT व्यवसाय असेल किंवा तुम्हाला हॉटेल, फास्ट फूड किंवा ह्याच्यामध्ये सुरू असेल, जर तुमची जी कमीत कमी पॉसिबल जे तुमची क्षमता आहे आणि कमीत कमी पॉसिबल जो तुम्ही वेळ देऊ शकता, समजा तुम्ही 2 लाख रुपये भांडवल गुंतवू शकता, बरोबर आहे. आणि समजा रोज तुम्ही सकाळी 7 ते 10 पर्यंतचा किंवा सकाळी 3-4 तासाचा वेळ देऊ शकता, तर ह्या कमीत कमी भांडवल आणि कमीत कमी वेळेमध्ये जे तुम्हाला तुमच्या भागामध्ये, तुमच्या एरियामध्ये जिथं तुम्हाला सुरू करायचं आहे, तिथं तुम्ही फारसा विचार न करता पटकन सुरू करणे सगळ्यात महत्वाचं आहे. जोपर्यंत तुम्ही सुरू करत नाही ना, तोपर्यंत तुम्हाला पुढचा मार्ग नाही सापडणार. तुम्ही जर असा जर विचार करत असाल की मी मोठं रेस्टॉरंट करतो, मोठी 500-1000 स्क्वेअर फीटची जागा बघतो, मग त्याचं हे इंटिरियर असेल, मग मी इकडून मॅन पॉवर आणेल, जोपर्यंत तुम्ही किती पण छोटी सुरुवात करा, जोपर्यंत सुरुवात करत नाही तोपर्यंत तुम्ही इंडस्ट्रीमध्ये जात नाही, आणि इंडस्ट्रीमध्ये जात नाही तोपर्यंत इंडस्ट्रीचं प्रॅक्टिकल नॉलेज तुम्हाला मिळत नाही, आणि प्रॅक्टिकल नॉलेज न मिळाल्यामुळे पुढचं पाऊल तुम्हाला टाकताच येत नाही इंडस्ट्रीमध्ये. त्यामुळं तुम्ही विचार फार न करता ऍक्शन ओरिएंटेड कुठलं जरी केलं, कुठलंही जर काम केलं, आणि तुम्ही जर तुम्हाला समजा हॉटेल आणि फूड मध्ये यायचं असेल, तर तुम्ही कुठल्याही एका छोट्याशा मेनू पासून तुम्ही एखादं छोटस स्नॅक सेंटर जरी सुरू केलं तर तिथून तुमची सुरुवात होईल. सगळ्यात महत्वाचं म्हणजे सुरुवात होणं महत्वाचं आहे. ओके सर. हॅलो. हा बोला. अजून एक छोटं होतं, कधी म्हणजे ऍक्च्युली माझ्या मित्रासोबत मला ह्याचं पण करायचं होतं, म्हणजे चालू आहेत आमचे विचार. तो माझा मित्र मंडणगड साईडचा आहे आणि त्याची जागा आहे भरपूर गावी त्याच्या. तर आम्ही विचार करतोय दोघ जण की एक बांबूचं असं तिकडे हे करायचं रोपण, म्हणजे पूर्ण एक जागा घेऊन त्याच्या 1 एकर मध्ये, असं ते पण चालू आहे. पण थोडं नोकरीमुळे जमत नाहीये, तर त्याच्यावर पण आमचं जरा काम चालू आहे. जरूर.
परंतु तुम्ही सुरुवात करा, कारण कसं आहे की कित्येक तुम्ही विचार करायला लागल्यानंतर काय होतं, मग फक्त विचार करायची सवय लागते आणि हे खूप वाईट आहे. मग विचार, मग ते 2 वर्ष, 5 वर्ष, 10 वर्ष, किती वर्ष फक्त विचार डोक्यात असलेले आपण अंदाज नाही बांधू शकत. बरोबर सर. ठीक आहे, ठीक आहे. यश. हा, थँक्यू. यश. हाँ सर, ऋषिकेश कलाल सर, एक मिनट. ऋषिकेश, एक मिनट मैं कर रहा हूँ. हाँ अनम्यूट करना. हाँ सर, अनम्यूट किया. हाँ ऋषिकेश. हाँ सर, मी ऋषिकेश कलाल, आर्किटेक्चर केलंय मी याच वर्षी. हॅलो. हाँ हाँ हाँ. हा तर मला म्हणजे उद्योग वगैरे काय करता येईल का असं बिल्डिंग रिलेटेड, म्हणजे बांधकाम वगैरे, कॉन्ट्रॅक्टर वगैरे. आता सध्या म्हणजे कुठलं असं जे फील्ड तुम्हाला आर्किटेक्ट रिलेटेड खूप काही बिझनेस करता येतील. तुम्हाला इंटिरियर मध्ये बिझनेस करता येईल, तुम्हाला इंटिरियर प्रोडक्ट मध्ये बिझनेस करता येईल, तुम्हाला बिल्डिंग रेस्टोरेशन रिपेअरिंग मध्ये करता येईल. म्हणजे त्या तुमच्या लाईन मध्ये बरेच बिझनेस आहेत. तुम्ही दुसऱ्या कन्स्ट्रक्शन कंपनीसाठी कन्सल्टिंग सर्व्हिस आर्किटेक्ट म्हणून काम करू शकता. तुम्ही कन्सल्टिंग व्यवसायामध्ये येऊ शकता. बरेच व्यवसाय तुमचे. हा, लवकरात लवकर तुम्ही सुरुवात करा. कुठल्या तरी एका क्षेत्रामध्ये ठरवून तुम्ही सुरुवात करा. ऍक्च्युली मी कन्फ्युज झालोय. मला मास्टर प्लॅनिंग पण करायचं होतं, मास्टर, आणि फॉर्म पण टाकायची. तर मला थोडं कन्फ्युजन आहे की काय करू, काय करावं आता या सिच्युएशन मध्ये. आता कोविडचं पेंडेमिक चालू आहे, तर कसं पुढं केलं जाईल? नाही, या तुम्ही आता सिच्युएशन जी आहे की ती आपल्या कंट्रोल मध्ये नसणाऱ्या सिच्युएशनचा जास्त विचार करून उपयोग नाही. पण तुम्हाला जिथं काही अर्लिएस्ट पॉसिबल ज्या क्षेत्रामध्ये तुम्हाला संधी मिळेल तिथं तुम्ही लवकरात लवकर सुरू केलं अधिक चांगलं. हो, येस सर, थँक्यू सर. हो, ओके, थँक्यू. हा, यश नेक्स्ट. राजेश सर करके उनको मैं राजेश, नहीं भाटू ठाकरे, मैं उनको एक हाँ बातू ठाकरे. हेलो. हाँ सर, एक मिनट, अनम्यूट किया अभी. हाँ बातू बोला. हाँ नमस्कार सर. नमस्कार. सेशन छान झालं. यात अजून बऱ्याच गोष्टी ऍड करता आल्या असत्या कदाचित, म्हणजे माझ्या कदाचित वेगळ्या अपेक्षा होत्या. तुम्ही बऱ्याच गोष्टी खूप छान सांगितल्या. जसं आता जीव लोकांचं, म्हणजे इस्रायल मधलं सगळ्यात आज म्हणजे कॉमन माणसाला माहित असलेली गोष्ट म्हणजे शेती आणि नियोजन. नंतर पाण्याविषयी ऍक्च्युली आपल्याकडे जी म्हणजे हे म्हणजे प्लॅनिंग नाही, थोडक्यात आपल्याला इम्पॉर्टन्स नाही. पाणी आणि शेती हा जर टॉपिक याच्यात ऍड झाला असता तर दुधात साखर होती, बाकीची माहिती छान होते. बरोबर. माझं तसं काही प्रश्न नाही. थँक्यू. हा यश बोलतो. राजेश सर, एक राजेश. हाँ राजेश सांगले. हाँ सर, अनम्यूट किया मैं. हाँ, मानव राउत, धन्यवाद. हाँ राजेश बोला. एक सेकंड सर, अनम्यूट हो. हाँ राजेश. हाँ सर, हॅलो. हाँ बोला. छान झालं सर सेशन तुमचं. आभारी. कुठून बोलताय? मी रांजणगाव गणपतीवरून बोलतोय. हो बोला. काय प्रश्न आहे तुमचा किंवा काय करता तुम्ही? 16-17 वर्ष आधी नोकरी केली. आता मी 2 वर्षापासून स्वतःचा बिझनेस करतोय. तर खूप छान अनुभव आहे बिझनेसचा. थोडीशी रिस्क नक्कीच आहे, पण ज्यावेळेस आपण स्वतःचा बिझनेस करतो त्यावेळेस जे फिलिंग असतं ते खूप वेगळं असतं. बरोबर. आणि जसं हळूहळू आपण काम करत जातो पुढं, फक्त मला सर एकच सांगायचंय सगळ्यांना की ट्रस्ट जी आहे, जी तुमचे क्लायंट्स असतील, तुमचे कलिग असतील, त्यांच्या बरोबर जोपर्यंत एक विशिष्ट प्रकारची ट्रस्ट निर्माण होत नाही, बॉन्डिंग होत नाही, बरोबर, तोपर्यंत सक्सेस हे खूप दूर असतं. बरोबर. तर तुम्ही खूप छान सांगितलं जू बद्दल. असंच एक तुमचं वेबिनार व्हावं अशा विषयावर. जग बदलतंय, जगाच्या गरजा वेगवेगळ्या पद्धतीने वाढतायत.
सगळ्यांचा दृष्टिकोन चेंज होतोय. तर एक भविष्यात कोणत्या कोणत्या क्षेत्रामध्ये संधी असतील, मग त्या छोट्या इन्व्हेस्टमेंट पासून तर मोठ्या इन्व्हेस्टमेंट पर्यंत जे काय असेल ते, पण ती कोणती क्षेत्र असतील, बरोबर, तर त्याबद्दल एक वेबिनार व्हावा अशी एक विनंती. जरूर जरूर. आपण त्याच्यावरती पण एक वेबिनार घ्या. नवीन संधी आणि बदलते जगानुसार ज्या नवीन संधी आणि आपल्याला काय पुढे करायचंय पुढच्या 5 वर्षानंतर 10 वर्षानंतर बऱ्याच गोष्टी वेगळ्या असतील. तर हो, त्याबद्दल आपण नक्कीच वेबिनार घेणार आहोत. थँक्यू सर. थँक्यू. यश पुढे. हाँ सर, विजय सर है. विजय अनम्यूट करतो एक सेकंड. हाँ सर, अनम्यूट किया. हा विजय बोला. हा सर, नमस्कार. माझा आवाज ऐकू येतोय? येतोय. हा सर, मी जळगाववरून विजय पाटील बोलतोय. हा सर, माझा प्रश्न असा आहे की आता मी गेली 8 वर्षापासून एका प्रायव्हेट सेक्टरला नोकरी करतोय. कंपनी नामांकित आहे, पण कंपनीमध्ये ग्रोथ नाही. म्हणजे कंपनीचा मालक हा कोणाचाच पगार वाढवत नाही. तर विषय असा आहे की मी लेवा पाटीदार समाजातनं आहे. तुम्ही ऐकलं असेल कदाचित. हो. आमचा समाज हा तसा पाहिलं तर भरपूर प्रगत आहे. शेती वगैरे आणि सर्व नोकरीला आहेत. आणि मुली पण, लग्न माझं झालेलं आहे 30व्या वर्षी. लग्न आमच्यामध्ये जरा उशिराच होतात, मुलींचे सुद्धा आणि मुलांचे सुद्धा, कारण भरपूर एक्सपेक्टेशन असतात. तर विषय असा आहे की भरपूर मित्र असे आहेत माझे काही की त्यांचे लग्न झालेले नाही अजून, 35 वय झाले. तर नोकरीवाल्यांनाच प्राधान्य असतं. काही मुलांचे धंदे आहेत, त्यांना नोकरी असली तरच त्यांना मुलगी मिळते, अदरवाईज मिळत नाही. तर यावर कसा तोडगा काढायचा, तो आम्ही बिझनेस मध्ये उतरू कसे काय, हा एक मोठा प्रश्न आहे. आणि अजून एक छोटा प्रश्न असा आहे की जेनेटिकली काही इफेक्ट होतो का बिझनेसवर? जसं जैन समाज म्हणतो आपण, मारवाडी समाज म्हणतो. आपण बघतो की आपल्याकडे काही कोळी आहेत किंवा इतर काही समाज आहेत की ते अजूनही पारंपरिक व्यवसाय किंवा अजूनही त्यांची राहणीमान सुद्धा सुधारलेली नाही. हालाकी त्यांना आरक्षण वगैरे भरपूर मिळालेलं आहे, पण तरी सुद्धा ते काही त्यात लक्ष देत नाही किंवा त्यांची प्रगती होत नाही. तर मग याच्यामध्ये असं नेमकं काय असावं की आपण त्यात काहीतरी प्रोग्रेस करू शकतो बिझनेसमध्ये, किंवा आपण स्वतःची माइंडसेट कशी बदलू शकतो, किंवा यावर काय सोल्युशन करता येईल? किंवा आता काही मित्र आहेत किंवा काही समाजातील लोक आहेत की ते बिझनेसमध्ये एंट्री करण्याचा प्रयत्न करतात, पण त्यांना लग्न होणार नाही ही सगळ्यात मोठी भीती असते. त्यामुळे ते 15-20 हजाराची नोकरी करण्यातच आयुष्य जातं आणि मग शेवटी नोकरी जाण्याची पण भीती असते. तर मग काय करायचं ते कळत नाही त्यांना, अशी परिस्थिती. तर यावर तुमचं काय मत आहे? आता याच्यामध्ये आता हा खूपच म्हणजे वैयक्तिक पातळीवरचा प्रश्न झाला, म्हणजे लग्नाचा विषय. आता ह्याच्यामध्ये असं आहे की तुम्ही सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या वैयक्तिक आयुष्याचे हेतू काय. जसं मी ज्यूच्या ह्याच्यामध्ये पण सांगितलं की त्यांच्या वैयक्तिक आयुष्याचा हेतू त्यांच्या धर्मामध्ये लिहिलेला आहे. बरोबर आहे. ह्या मानव जातीला आनंदी ठेवणे, मानव जातीला कल्याण करणे, मानव जातीला कंट्रोल करणे हे आपलं काम आहे, असं ज्यू धर्मामध्ये लिहिलेलं आहे. बरोबर आहे. ह्याच्यामध्ये आपलं वैयक्तिक आपल्या आयुष्याचा हेतू काय आहे, म्हणजे आयुष्याचा हेतू आपण आपल्याशी कोणीतरी लग्न करावं म्हणून आपण आयुष्यभर जगायचं, का आपल्याला आयुष्यामध्ये काहीतरी करायचं आहे म्हणून आपण जगायचं, हे आपण स्वतःला ठरवायचं. आणि आजचं कुठेही लिहून ठेवलेलं आहे की आपल्या जातीतल्या मुलीशी लग्न करावं. बरोबर आहे. म्हणजे आता मी अजून स्पष्टपणे बोलत नाही. जर आपल्या जातीतल्या लोकांना जर गुलामालाच मुलगी द्यायची असेल तर त्यांना आपण बेस्ट ऑफ लक म्हणावं आणि पुढे जावं. हो सर, आणि विषय कसा असतो सर की आई वडिलांचा खूप फोर्स असतो ना, त्यामुळे ते त्यांचं टेन्शन एक मोठं असतं. त्यामुळे पण बरेच मुलं आहे ना असे नाईलाजाने नोकरी करतायत अजून सुद्धा, की घरी भरपूर शेती आहे किंवा काहींचे दुकानं आहेत पण ते चालवू शकत नाही का, आता मुलगी मिळणार नाही. बरोबर. नाही पण हे म्हणजे हे बदलायला खूप कालावधी जाईल आणि ज्यांना बदलायचंय ते स्वतःच्या आयुष्यामध्ये क्रांती करून बदलतील आणि पुढे जातील. हा वैयक्तिक पातळीवरती खूप मोठ्या धाडसानं निर्णय घेण्याची. आणि जेनेटिकलीचा काय विषय सर? जेनेटिकली तुम्हाला दोन प्रश्न विचारले मी, त्याच्यावर काय? हो, जेनेटिकली खूप मोठा परिणाम होतो. जसं जेनेटिकली ज्यू धर्मामध्ये शिकवलेलं आहे की आपण कोणाकडे नोकरी नाही करणार, आपण स्वतःचा व्यवसाय करणार, स्वतःचा उद्योग करणार. बरोबर. आणि हे जेनेटिकली त्यांच्या मुलांच्या मध्ये सुद्धा ते संस्कार पुढे जातात. अच्छा. हा, आज जर तुमच्या पाठीमागच्या पिढीने नोकरी केली होती म्हणून तुम्ही पण आज नोकरी केली समजा, किंवा समाजामध्ये काही लोक मुलं नोकरी करतात की आपलं लग्न होणार, मग त्यांची पुढची पिढी सुद्धा नोकरीच करणार. कारण तुम्हीच जर विचार नाही बदलला तर तुमची पुढची पिढी कशी बदलणार? बरोबर. कुठं तर साखळी तोडायला पाहिजे ना. बरोबर. ठीक आहे सर, धन्यवाद. ठीक आहे, धन्यवाद.
हा यश नेक्स्ट. हा सर, ऋषिकेश डांगले. ऋषिकेश. हा सर, नमस्कार. नमस्कार. खूप चांगला वाटला तुमचा सेशन. खूप इन्स्पायरिंग होता, खूप मोटिवेटिंग होता आणि खूप रिलेटेबल होता. ते कसं, आता माझं वय आहे 22, ठीक आहे. आणि जेव्हा मी कॉलेजमध्ये होतो, माहित नव्हतं काय करायचं, तर मी BMS केलं, लाईक बिझनेस मॅनेजमेंट स्टडीज. जसं तुम्ही बोलले की तुम्ही जेव्हा शिक्षण करता तुमचं स्टेट ऑफ माइंड एकदम क्लिअर असायला पाहिजे. बरोबर. तर त्या टायमाला मी माझं स्टेट ऑफ माइंड क्लिअर ठेवलं की मला पुढे शिकायचंय, ज्याच्याने माझंही भलं होईल आणि आपल्या समाजाचंही भलं होईल. बरोबर. तर तसं मी बिझनेस मॅनेजमेंट स्टडीज मधून आपलं ग्रॅज्युएशन कम्प्लीट केलं. आणि तिथून पुढे काय करायचं, तर त्याच्यावरती अजून एक क्वेश्चन मार्क होता. आता बोल, आता जग चाललंय, आता जग, आणि मला फारसा टेक्नॉलॉजी मध्ये खूप इंटरेस्ट होता. पण स्टार्टिंग मध्ये कोणी सांगायला नव्हतं की IT कर किंवा हे कर, म्हणून मी सरळ आपल्या ह्या पाथमध्ये घुसलो. तर माझ्यामध्ये त्याच्यामध्ये मला एकच ऑप्शन होता की मी डिजिटल मार्केटिंग करू शकतो. सो मी डिजिटल मार्केटिंग एक्वायर केली, स्किल्स एक्वायर केली, कारण की ते माझ्या सिलेबस मध्ये होतं. तर त्याच्यामध्ये मी लाईक स्किल्स एक्वायर केली, स्पेशालिटी एक्वायर केली. आणि आता स्टार्टिंग मध्ये, आता बघा आपल्या मराठी समाजामध्ये तुम्हाला माहिती आहे की मोस्टली लोक जॉबच करतात. बरोबर. तेही मी डिसाईड केलं की ठीक आहे, आपण जॉब करू, स्किल्स अजून आपल्या एनहान्स करू. पण या एका वर्षात, गेल्या 1 वर्षापासून मी डिजिटल एजन्सीमध्ये जॉब करतोय. त्या गेल्या 1 वर्षात मला काही असे मित्र मिळाले, मला अशी काही संगती मिळाल्या की त्याच्यामध्ये मला बिझनेस रिलेटेड आणि बिझनेस रिलेटेड मी कसं ग्रो होऊ शकतो, या काही मला नॉलेजेस मिळाल्या. मी काही बुक्स वाचल्या, जसं रिच डॅड पुअर डॅड, लाईक बिलीव्ह इन अचीव्ह, अँड असे खूप सेल्फ ग्रोथ टाईपच्या बुक वाचल्या मी गेल्या 6 महिन्यात. जशा त्या बुक वाचल्या, 2 महिन्यापासून मी माझा स्वतःचा स्मॉल बिझनेस स्टार्ट केला इन डिजिटल मार्केटिंग, फ्रीलान्स. आणि पहिल्या बेसमध्ये मी असं डिसाईड केलं की मी मोठ्या कंपनीजकडे नाही जाणार. मी जे लोक जे नवीन जे स्टार्टअप्स आहेत, जसे फ्रूट स्टार्टअप म्हणा किंवा कोणते स्मॉल बिझनेस म्हणा, मी त्यांचा बिझनेस स्टार्ट केला. बरोबर. तर हळूहळू करत गेला 3 महिन्यापासून आज माझ्याकडे 10 क्लायंट्स आहेत. अरे वा, खूप अभिनंदन. येस, थँक्यू सो मच फॉर दॅट. मी आता वर्क फ्रॉम होम सुद्धा करतोय आणि त्याच्या लगत हे म्हणजे क्लायंटचंही काम करतोय. या गेल्या लॉकडाऊन मध्ये लाईक, आता जॉब तुम्हाला माहिती आहे सिक्युअर्ड नाही कोणाची, पण मी जॉब वरती पूर्णतः अवलंबूनच नाही सध्या. आता माझे स्वतःचे क्लायंट्स आहेत. बरोबर. त्यांच्याकडनंच मी एवढं काही अर्न केलं की जसं तुम्ही बोलले, खूप रिलेटेबल होतं, खूप इन्फॉर्मेटिव्ह होतं. ज्या लोकांना याच्याबद्दल माहिती आहे, खूप इन्फॉर्मेटिव्ह होतं आणि मला माझ्यासाठी रिलेटेबलही होतं. सो या, थँक्यू सो मच फॉर दॅट. अँड येस, मी सगळ्यांना तेच बोलेल की येस, स्वतःवरती विश्वास ठेवा आणि तुम्हाला जे काही स्टार्ट करायचे सरळ स्टार्ट करा. देव संगती आहे, सगळं काही ठीक होईल. अगदी करेक्ट. खूप अभिनंदन ऋषिकेश. येस, थँक्यू सो मच फॉर दॅट. थँक्यू. येस, थँक्यू. हा यश नेक्स्ट. हा सर, रामहरी गरांडे. रामहरी बोला. हॅलो. हा, हॅलो सर. हा बोला. आवाज येतो सर? येतो बोला. सर, मी शेअर मार्केट MPSC करत होतो सर. मी गेल्या 6 महिन्यापासून मी शेअर मार्केटमध्ये पडलोय सर. तुम्ही जे सांगितलं ना, स्टेट ऑफ माइंड, मनाची जी अवस्था आहे, खंबीरपणे निर्णय घेता येणं, तर त्याच्या तेच मला सर जमत नाही. ते कसं करायला पाहिजे, त्याच्यामुळे खूप मोठं नुकसान झालं सर याच्यावर. मला माहित आहे काय करायला पाहिजे, कसं करायला पाहिजे, पण ते निर्णय घेताना माझी चूक होते तिथंच. नाही, आणि शेअर मार्केट ऍज अ बिझनेस म्हणून त्याच्याकडे आपण बघू शकतो. हो, बघू शकतो त्याच्याकडे. स्टेट ऑफ माइंड याच्याबद्दल तुम्हाला सांगतो की ह्याच्यामध्ये कसं आहे की शक्यतो खूप मराठी शक्यतो मुलांची, जे मला मुलं भेटायला येतात, म्हणजे ग्रॅज्युएशन नंतर एकतर म्हणजे 12वी नंतर नेमकं आपण काय शिकायचं माहित नसतं. मग वडील किंवा कोणतरी कुटुंबातला, समाजातला कोणतरी शहाणा माणूस इकडे जा तिकडे जा, इंजिनिअरिंग करा, BEd करा, असं काहीतरी सांगतो, ते करतात. त्यानंतर पण ते शिकल्यानंतर पण अशा एखाद्या कुठल्या तरी कंपनीमध्ये 1-2 वर्ष वाया घालवतात. त्यानंतर मग त्यामध्ये पण काय नाही म्हटल्यानंतर 1-2 वर्ष स्पर्धा परीक्षा वगैरे असं काहीतरी करतात. ते सगळं होईपर्यंत जवळजवळ वयाची 28-29 आलेली असते. त्याबरोबर दुसऱ्या बाजूला घरातल्या लोकांचा आता काहीतरी करून लग्न केलं पाहिजे वगैरे, हा सगळा दबाव सुरू होतो. आणि सर्वसाधारण ज्या माणसाच्या व्यक्तीच्या आयुष्यातील 30व्या वर्षापर्यंत काहीच मुवमेंट झालेली नाहीये, म्हणजे खऱ्या अर्थानं काहीच, म्हणजे ज्याला आपण खंबीरपणे म्हणू शकू की मी या क्षेत्रामध्ये काहीतरी अचीव्ह केलंय, ह्याचं म्हणजे जवळजवळ 30 म्हणजे अर्ध आयुष्य वाया गेल्यासारखं आहे. तर स्टेट ऑफ माइंड ही सगळ्यात महत्वाची अवस्था, म्हणजे तुमच्या मनाला जे पटेल आणि ज्या
क्षेत्रामध्ये किंवा ज्या ह्याच्यामध्ये तुम्हाला बाहेर संधी दिसते आणि तुम्ही त्यामध्ये आयुष्यभर काम करू शकता, अशा गोष्टीमध्ये शिरकाव करणे, एंट्री करणे आणि आयुष्यभर त्यामध्ये टिकून राहणे, हे सगळ्यात महत्वाचा निर्णय आयुष्यामधला आहे. आता जसं तुम्ही म्हणला एक स्पर्धा परीक्षा काही दिवस केला, आता शेअर मार्केटमध्ये केलं, कुठलं तरी एक फील्ड तुम्ही निश्चितपणे निवडा आणि त्यामध्येच स्वतःचं आयुष्य रोजचा 12 तास 18 तास काम करा आणि त्यामध्येच कायम राहा. ओके ओके सर, ओके, थँक्यू सर. ओके ओके. यश नेक्स्ट. सुचित सर करके एक सुचित. सुचित हाँ सर. हा सुचित. हा सर, मी सुचित आहे. तर माझा असा प्रश्न होता की अटी उद्योजकांचं किंवा माझं स्वतःच मी सांगतो की आपण नवीन जेव्हा उद्योग सुरू करतो तर आपल्याला फायनान्स एकतर जमत नाही, म्हणजे फायनान्स मध्ये आपण कधी फायनान्सचं शिक्षण घेतलेलं नसतं आणि मग मराठी फायनान्स मध्ये खूप प्रॉब्लेम्स येतात. म्हणजे पहिले बिझनेस तर आपण फायनान्स शिकण्यातच जातो. बरोबर. फायनान्स नीट कॅश फ्लो नीट मॅनेज नाही झाल्यामुळेच आपल्याला खूप तोटे होतात. तर याबद्दल तुम्ही काय सांगताल की आपण मराठी उद्योजकांनी काय केलं पाहिजे फायनान्ससाठी, आणि किंवा वाचन काय केलं पाहिजे, किंवा काही दुसरे जो फायनान्स फील्डचा माणूस नाही त्यांनी फायनान्स साठी काय केलं पाहिजे उद्योगात यायचं? नाही, उद्योगामध्ये आर्थिक बाजू सगळ्यात महत्वाची आहे. कारण जर तुम्हाला, कारण उद्योगाचा फंडामेंटल किंवा पायाच फायनान्स आहे, बरोबर आहे. म्हणजे एक व्यवसायात येण्या अगोदर, व्यवसायात आल्या असताना आणि व्यवसाय करत असताना सुद्धा तर तुम्हाला फायनान्शियल लिटरसी, अर्थसाक्षर तर तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीने व्हावं लागेल. एक तर म्हणजे तुम्ही जे काही घरातून भांडवल घेतलं असेल, बँकेकडून घेतलं असेल किंवा कुठून घेतलं असेल, ते घेतलेलं भांडवल कसं वापरायचं आणि किती प्रभावीपणे वापरायचं, कुठलं भांडवल किती किमतीचं वापरायचं, म्हणजे किती टक्के व्याजाचं भांडवल आपल्याला परवडू शकेल आणि त्या भांडवलाचा परतावा, ह्याचं पूर्णपणे स्वतः अध्ययन करणं आणि स्वतः जाणून घेणं. म्हणजे जो पैसा वापरू शकतो तो उद्योग 99% यशस्वी झालाच म्हणून समजा. फक्त 1% त्याचं स्वतःचं किंवा प्रोडक्ट स्किल आहे. कुठून शिकू शकतो आपण? नाही, ह्याला असं कुठलं एखादं ठिकाण किंवा नाहीये, हे नाहीये, परंतु तुम्ही माहिती घेऊन स्वतःचा विजडम किंवा स्वतःचा एक सेन्स त्यामध्ये निर्माण करणं महत्वाचं आहे. कारण तुम्हाला ह्याची फायनान्स संबंधीची माहिती कुठल्या एका क्षेत्रातून तुम्हाला मिळणार नाही. तुम्हाला पुस्तकं आहेत, व्हिडिओ आहेत, अनेक जाणकार व्यक्ती आहेत, हे सगळीकडून तुम्हाला माहिती मिळेल. ओके सर, ओके, थँक्यू सर. यश. हा यश नेक्स्ट. हाँ सर, आई थिंक सब हो गए, एक बार आप सबको कंफर्म कर लो. अजून कोण आहे? चॅट मध्ये टाका अजून कोण प्रश्न राहिले असतील तर. अजून कोणाचे प्रश्न राहिले? हा यश, झाले सगळे प्रश्न. तर धन्यवाद मित्रांनो. सोमनाथ एक प्रश्न विचारा. सोमनाथ. यश. यश. हाँ सर, अनम्यूट किया उनको, अनम्यूट किया. हाँ सोमनाथ विचारा. हेलो हेलो सोमनाथ. हॅलो. अजून कोण राहिले प्रश्न विचारायचे? चॅट मध्ये टाका. यश कौन रह गया क्या देखो? नहीं सर, अभी सोमनाथ सर का ही अभी वो बोल रहे 1 मिनट कनेक्ट कर रहा है. अनिल सर है, अनिल सर करके. हाँ अनिल. हाँ विचारा अनिल. हॅलो. हाँ अनिल विचारा. हा सर,
आम्हाला अडचण अशी की आमचं समजा आमच्याकडे 5 लाख किंवा 10 लाख आहेत. हॅलो. हा विचारा विचारा. हॅलो. हा आमच्याकडे समजा 5 किंवा 10 लाख आहेत असं गृहीत धरा. तर ते पैसे आम्ही जमिनीमध्ये इन्व्हेस्ट करून त्याच्यातून आम्ही प्रोजेक्ट उभा करण्यासाठी प्रयत्न करू का आम्ही तेच पैसे भांडवलासाठी खेळतं भांडवल वापरून आम्ही त्यातनं बिझनेस डेव्हलप करू. सुरुवातीच्या टप्प्यामध्ये तुम्हाला जे भांडवल असतं ते जास्तीत जास्त भांडवल तुम्हाला खेळत्या भांडवलासाठीच वापरावं लागेल. बर. हा तरच त्याचा फायदा. कारण सुरुवातीच्या काळात तुम्ही जमिनीमध्ये गुंतवलं तर खेळत्या भांडवलासाठी तुमच्याकडे पैसे राहणार नाहीत. त्यामुळं कुठले पण उद्योग बघा, जास्तीत जास्त उद्योग हे भाड्याच्या जागी किंवा भाड्याची जमीन घेऊन चालवले जातात. कारण उद्योगामध्ये सर्वात जास्त भांडवल लोक खेळत्या भांडवलासाठी वापरतात आणि टर्नओव्हर म्हणजे पैसे जास्त वेळा फिरवतात ते आणि त्यातून जास्तीत जास्त फायदा काढतात. तर तुम्ही भांडवल जे आहे ते सुरुवातीचं खेळतं भांडवल म्हणूनच वापरा. ठीक आहे. हॅलो यश. हा सर. हो गया सब. हा धन्यवाद मित्रांनो. आपण पुढच्या सेमिनार साठी लवकरच भेटू. धन्यवाद. थँक्यू पंकज. थँक्यू पंकज देशमुख. सुनील थँक्यू. हाँ सर एंड कर लो. हाँ राजेश थँक्यू. ऋषिकेश थँक्यू. विजय पाटील आभारी आहे. थँक्यू.